नमस्कार विद्यार्थी मित्र, मी जगदीश वानखेडे, दीपस्तंभ संपूर्ण गणित विषयाचा लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आपण दशमान परिमाणे हा चॅप्टर. ठीक आहे. या चॅप्टरमध्ये जे प्रश्न विचारतात त्या प्रश्न दोन भागात विभागणी झालेली आहे त्या प्रश्नांची. ठीक आहे. तर एक भाग आहे पाठांतराचा, ज्यासाठी तुम्हाला काही माहिती पाठांतर असणं आवश्यक आहे, आणि दुसरा भाग आहे कन्वर्ट करण्याचा, म्हणजे तो जो सिक्वेन्स आहे किलो, हेक्टो, डेका, लिटर, मीटर, ग्राम, डेसी, सेंटी, मिली, मायक्रो, नॅनो, पिको या सिक्वेन्सवरून मग ते जे नियम आहे का राऊंड फिगर आकडे असेल याला कसं सॉल्व करायचं, त्यानंतर पॉईंटमधल्या संख्या असतील तर कसं सॉल्व करायचं, त्यानंतर 10च्या घातात वगैरे कसं लिहायचं, त्यानंतर वर्गात किंवा घनात जर असेल तर कसं सोडवायचं, तर अशा पद्धतीचे प्रश्न असतात. ठीक आहे. तर यामधला सुरुवातीला आपण पाहणार आहोत का पाठांतराचं, म्हणजे आपल्याला हा जो चॅप्टर आहे तर यामध्ये पाठांतर काय करणं आवश्यक आहे, आणि हे जे पाठ केलेलं आहे हे आपल्याला इतरही चॅप्टरचे जे काही क्वेश्चन असतील ते क्वेश्चन सोडवताना याची मदत आपल्याला होणार आहे. हा बेसिक चॅप्टर आहे आणि सर्वच म्हणजे पूर्ण गणिताचा जर विचार केला तर क्लास 3च्या एक्झाम ज्या होतात त्या एक्झाममध्ये एक किंवा दोन एवढा ते म्हणजे 1 ते 2 प्रश्न नक्कीच या चॅप्टरवर असतात, आणि इतरही चॅप्टरचे प्रश्न सोडवण्यासाठी ही माहिती आपल्याला आवश्यक असते. तर चला विद्यार्थी मित्र, आपण पॉईंटवर येऊ, आपण पाहू. ठीक आहे. तर पाठांतरासाठी काय काय आपल्याला पाठ करावं लागेल ते आपण पाहूया. ठीक आहे. पहा, आता वस्तुमान म्हटलं तर याचा अर्थ असते, वस्तुमान म्हटलं तर वजनासंदर्भात. ठीक आहे, वजनासंदर्भात. तर वजनामध्ये आपल्याला काय पाठ करावं लागते, तर पहिली गोष्ट येते याच्यामध्ये 1 टन, मेगाटन, मॅट्रिक टन. आता बरेच विद्यार्थी याच्यामध्ये कन्फ्यूज होतात का टन, मेगाटन आणि मॅट्रिक टन म्हटलं तर त्यांना असं वाटते का हे वेगळं काहीतरी आहे बा. तर ते एकमेकांचे समानार्थी शब्द आहे, टन, मेगाटन, मॅट्रिक टन असं वगैरे. तर तुम्हाला माहीत असेल का टन वगैरे म्हटलं तर याच्यामध्ये ऊस वगैरे मोजतो आपण, त्यानंतर मोठे मोठे बांधकाम जे वगैरे होतात त्याच्यामध्ये गज वगैरे आपण टनानं वगैरे मोजतो. ठीक आहे. चला, तर आता 1 टन, 1 मेगाटन किंवा 1 मॅट्रिक टन म्हटलं तर नेमकं काय होते, तर आपल्या भाषेत आपल्याला ते समजलं पाहिजे. तर ते असते 10 क्विंटल. ठीक आहे. मग आता एका क्विंटलमध्ये आपल्याला माहिती आहे 100 किलो असते. ठीक आहे. तर 1 टन म्हटलं तर 10 क्विंटल, आणि एका क्विंटलमध्ये 100 किलो असते. मग त्याचं जर किलोमध्ये आपण कन्वर्ट करतो म्हटलं तर 10 गुणाकारात आपण 100 करणार. मग 10 गुणाकारात 100 असं जर केलं तर हे होते 1000 किलो. म्हणजे आपल्याला पाठांतर करताना पाठ असं करायचं आहे का एका टनमध्ये 10 क्विंटल असतात, आणि 10 क्विंटल म्हणजेच त्याला जर किलोमध्ये कन्वर्ट केलं तर ते होते 1000 किलो. तर आपण असंही म्हणू शकतो का 1 टन हा 1000 किलोचा असतो. क्लिअर आहे. चला, त्याच्यासमोर 1 पाऊंड वगैरे. मग आता हे किलोग्रॅम, ग्राम हे वगैरे येण्याच्या अगोदर आपण पाऊंडमध्ये वगैरे कॅल्क्युलेशन करत होतो. ठीक आहे. आपल्या आजोबांच्या वगैरे किंवा त्यांच्या अगोदर हे वगैरे पाऊंड वगैरे होतं. ठीक आहे. चला, तर आता 1 पाऊंड म्हणजे आपल्याला आजच्या भाषेत किती होते हे समजलं पाहिजे. मग याच्यावर प्रश्न विचारला तर सरळ सरळ विचारू शकते 1 पाऊंड म्हणजे किती ग्राम वगैरे असं. तर हे आपल्याला पाठ पाहिजे. तर 1 पाऊंड म्हणजे असते 453 पॉईंटमध्ये 592 इतकं ग्राम. मग याला लक्षात ठेवताना तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता, हे अर्ध्या किलोपेक्षा कमी असते, अर्ध्या किलोपेक्षा कमी. ठीक आहे. तर 453.592 ग्राम. तर आपल्याला माहित आहे 1 किलो म्हटलं तर 1000 ग्रॅम, अर्धा किलो म्हटलं तर 500 ग्रॅम. ठीक आहे. मग 1 पाऊंड हे जे क्वांटिटी असते हे लक्षात ठेवताना असं समजा की अर्ध्या किलोपेक्षा कमी असते. तर हे तुम्हाला क्वेश्चन सोडवत असताना ऑप्शनवरून आन्सर काढताना कामी येईल. ओके. चला, समोर जाऊया आपण. अंतर, या चॅप्टरमधला अंतर हा जो घटक आहे याच्यावर भरपूर प्रश्न विचारतात, म्हणजे जवळपास 30 ते 40% प्रश्न या एकाच प्रकारावर विचारतात. ओके. तर अंतरामध्ये काय काय आपल्याला माहिती पाहिजे, तर सुरुवात करूया आपण 1 इंच. तर 1 इंच म्हटलं तर हे होते 2.54 सेंटीमीटरचा. ओके. तर 1 इंच हे असते 2.54 सेंटीमीटर. मग समोरचं इथे 1 फूट. तर एका फुटामध्ये इंच किती असतात, तर 12 इंच. 12 इंच एकत्र केले तर ते 1 फूट होते. क्लिअर आहे. मग या
1 फूटचा आपण 12 इंच असं म्हटलं आणि याला जर सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं म्हटलं तर हे सेंटीमीटरमध्ये होते 30.48 सेंटीमीटर. हे कसं झालं? आता 1 इंच म्हणजे 2.54, असे 12 इंच म्हटलं तर याला आपण 12 गुणणार. ठीक आहे, मग 2.54ला जर 12 गुणलं तर गुणाकार येतो 30.48 सेंटीमीटर. मग तुम्ही लक्षात ठेवताना याला असं लक्षात ठेवू शकता, तर मोठी जी आपली स्केल पट्टी असते ती जी 30 सेंटीमीटरची असते. ठीक आहे, तर त्याला तुम्ही 1 फूट असं म्हणून गृहीत धरू शकता किंवा 1 फूट असं म्हणून एखादी वस्तू वगैरे मोजताना त्याचा यूज करू शकता तुम्ही. ठीक आहे, 30.48 हे 30पेक्षा थोडंसं जास्त आहे, तर तुम्ही मोठी स्केल हे 1 फूट असं म्हणून वापरू शकता. क्लिअर? चला, त्याच्यानंतर फूटच्या समोर एकक असते 1 यार्ड. आता हे 1 यार्ड जर म्हटलं तर किती फूट असतात? तर याच्यामध्ये 3 फूट असतात. मग याला जर आपण इंचामध्ये कन्वर्ट केलं तर तुम्हाला लक्षात येईल का 1 फूटमध्ये 12 इंच. ठीक आहे, मग असे जर 3 फूट म्हटलं तर किती होईल? 36 इंच होईल. आणि याला जर सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केलं तर 30.48 म्हणजे 1 फूट. मग असे जर 3 फूट म्हटलं तर गुणाकारात किती? 3. मग 30.48 याला जर 3 न गुणलं आपण तर हा गुणाकार येतो 91.44 इतका सेंटीमीटरमध्ये. ठीक आहे, एवढा सेंटीमीटरमध्ये. मग 1 यार्ड म्हटलं तर 3 फुटांचा, 36 इंचाचा आणि 91.44 इतका सेंटीमीटरचा, हे लक्षात असू द्या. ओके, त्याच्यानंतर इथे गुंठा, जमीन वगैरे मोजताना गुंठा. ठीक आहे, आणि याला पुस्तकी भाषेत आपण आर असं म्हणतो. तर आता 1 गुंठा किंवा 1 आर म्हटलं तर किती जमीन? तर हे असते 100 चौरस मीटर. याला आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आपण असं सांगू शकतो, याला चौरसाकृती दाखवतो जर म्हटलं तर हे होते 10 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद. ठीक आहे, 10 मीटर लांबीला आणि 10 मीटर रुंदीला म्हटलं तर एवढं जे क्षेत्रफळ असणार. ठीक आहे, मग याचं जर क्षेत्रफळ म्हटलं तर आपण कसं करतो? 10 गुणाकारात 10 म्हटलं 100 आणि मीटर गुणाकारात मीटर म्हटलं तर चौरस मीटर, किंवा याला मीटर वर्ग वगैरे असं म्हणू शकतो. ठीक आहे, अशा पद्धतीनं. किंवा जर याला आयताकृती दाखवायचं म्हटलं तर 25/4 असंही दाखवू शकतो आपण. ठीक आहे, 25 मीटर लांबी आणि 4 मीटर रुंदी, तर 25 चौक होणार 100, मीटर गुणाकारात मीटर म्हटलं तर हे किती होणार? चौरस मीटर. क्लिअर? तर आपल्याला हे जे एकक आहे तर आपल्या भाषेत समजले पाहिजे. ठीक आहे, तेव्हा ते जास्त वेळ आपल्याला लक्षात राहतील. तर 1 गुंठा किंवा 1 आर म्हटलं तर हे असते 100 चौरस मीटरचा. ठीक आहे, त्यानंतर गुंठ्यानंतर समोरचं एकक येते 1 एकर. मग एका एकरात गुंठे किती असतात? 40 गुंठे असतात. 1 एकर जमीन म्हटलं तर तुम्हाला आपण या टॉपिकवर प्रश्नही घेणार आहे, तर प्रश्न घेताना ही माहिती तुम्हाला कामात येणार आहे. ठीक आहे, तर लक्षात असू द्या, व्यवस्थित लक्ष द्या. एका एकरमध्ये 40 गुंठे असतात. ठीक आहे, मग याला जर चौरस मीटरमध्ये कन्वर्ट करतो म्हटलं तर कसं होणार? हे कसं झालं? 4000 चौरस मीटर वगैरे. तर एका गुंठ्यात किती? 100 चौरस मीटर. असे जर 40 गुंठे म्हटलं तर काय केलं आपण? या 100ला 40ने गुणलं. 1 गुंठा 100चा, असे 40 गुंठे म्हटलं तर 100 गुणाकारात 40, हे जर केलं तर किती मिळालं? 4000 चौरस मीटर. ओके, समोर एकरच्या समोर एकक असते हेक्टर. आता तुम्ही पाहिलं असेल बऱ्याचदा पेपरमध्ये किंवा न्यूजमध्ये ऐकलं असेल, जे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वगैरे आहे ते हेक्टरी दिली जाते. मग आता हे हेक्टरी म्हटलं तर आपल्याला हे समजलं पाहिजे आपल्या भाषेत किती होते. तर 1 हेक्टर म्हटलं तर किती होणार? 2.5 एकर. एका हेक्टरमध्ये किती एकर असतात? तर 2.5 एकर असतात. याला जर गुंठ्यामध्ये कन्वर्ट केलं तर कसं होईल? एका एकराचे किती गुंठे? 40 गुंठे. तर असे 2.5 एकर म्हटलं तर 40ला 2.5ने गुणणार. ठीक आहे, मग 40 गुणाकारात 2.5 असं जर केलं तर हे किती होते? 100 गुंठे. तर एका हेक्टरमध्ये 2.5 एकर असतात आणि गुंठ्यामध्ये म्हटलं तर किती होते? 100 गुंठे. ठीक आहे, तर आता 1 गुंठा म्हणजे 100चा, 100 चौरस मीटर. असे जर 100 गुंठे म्हटलं तर या 100ला परत 100ने गुणणार. मग 100 गुणाकारात 100 केलं तर हे किती होते? 10,000 चौरस मीटर. ठीक आहे, तर आपल्याला हे सर्व पाठ पाहिजे का 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर होते, त्याच्यामध्ये 100 गुंठे असतात आणि 10,000 चौरस मीटर इतकं असते. क्लिअर? चला समोर जाऊया आपण. इथपर्यंत समजलं सर्वांना? ओके, चला पुढे जाऊया. अंतरामधले समोरचे एकक. आता
समोर असते 1 वर्ग किलोमीटर. आता 1 वर्ग किलोमीटर याचा अर्थ काय, 1 किलोमीटर असं समजा, 1 किलोमीटर लांब आणि 1 किलोमीटर रुंद वगैरे. ठीक आहे, पहा 1 वर्ग किलोमीटर म्हणजे काय, चौरस आकृती दाखवतो, 1 किलोमीटर लांब रस्ता आणि 1 किलोमीटर रुंद. तर असं जर असेल 1 किलोमीटर लांब आणि 1 किलोमीटर रुंद म्हटलं तर याला म्हणतो आपण 1 वर्ग किलोमीटर. कारण 1 गुणाकारात 1 म्हटलं तर हे 1 होते आणि किलोमीटर गुणाकारात किलोमीटर म्हटलं तर हे होते वर्ग किलोमीटर. अशा पद्धतीने क्लिअर आहे. तर भूगोलाच्या पुस्तकांमध्ये वगैरे तुम्ही वर्ग मील, ठीक आहे, वर्ग मैल वगैरे किंवा वर्ग किलोमीटर असं वगैरे ऐकलं असेल. ते म्हणजे आपल्या भाषेत किती होते हे आपल्याला समजलं पाहिजे का ती नेमकी किती जागा असते. ओके, तर 1 वर्ग किलोमीटरला आपण 1 किलोमीटर लांब 1 किलोमीटर रुंद असं लिहू शकतो. ठीक आहे, मग आता समोर जर कन्वर्ट करतो म्हटलं तर 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटरचा, परत हे 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटरचा. मग आता याचं कॅल्क्युलेशन करणार. कॅल्क्युलेशन करताना कसं होणार, संख्यांचं संख्यांसोबत आणि युनिटचं युनिटसोबत, एककाचं एककासोबत होते आणि संख्यांचं संख्यांसोबत. पहा मग 1000 गुणाकारात 1000 केलं तर हे होते 10 लाख. पहा 1 गुणाकारात 1 1, इकडले 3 शून्य इकडले 3 शून्य असे येणार 6 शून्य. आणि मीटर गुणाकारात मीटर केलं तर ते होणार चौरस मीटर. ओके, याला जर समोर सोडवतो म्हटलं तर आता पहा हे चौरस मीटरमध्ये मिळालं आपल्याला 10 लाख. आणि मागे आपण एक कन्सेप्ट शिकलो का एक, ठीक आहे, मागचा आपला एक कन्सेप्ट होता 1 हेक्टर बरोबर 10,000 चौरस मीटर. 1 हेक्टर म्हणजे किती, 10,000 चौरस मीटर इतकं. मग आपल्याकडे 10 लाख आहे, याला जर हेक्टरमध्ये कन्वर्ट करायचं म्हटलं तर एका हेक्टरमध्ये 10,000 असते, तर 10 लाखला आपण काय करणार, 10,000 भागणार. हेक्टरमध्ये कन्वर्ट करताना काय करायचं, 10,000 भागायचं. मग 10,000 भागलं तर काय होणार होतं, इकडले 4 शून्य या 4 शून्यांसोबत कॅन्सल होणार. मग 4 4 शून्य जर तुम्ही कॅन्सल केले तर शिल्लक राहते 100. ठीक आहे, म्हणजे 10 लाख चौरस मीटर हे जे जमीन असते ती हेक्टरमध्ये कन्वर्ट केली तर किती होते, 100 हेक्टर. आणि समोर आता याला जर एकरमध्ये कन्वर्ट करायचं म्हटलं तर आपल्याला माहित आहे एका हेक्टरमध्ये 2.5 एकर असते. ठीक आहे, मग याला काय करणार आपण, 2.5 न गुणणार, एका हेक्टरमध्ये 2.5 एकर. असे जर 100 हेक्टर म्हटलं तर 100 गुणाकारात 2.5 केलं तर हे होते 250 एकर इतकं जमीन. ओके ओके, हे लक्षात असू द्या. डायरेक्ट तुम्हाला 1 वर्ग किलोमीटर म्हणजे किती चौरस मीटर असं विचारू शकते, किंवा 1 वर्ग किलोमीटर म्हणजे किती हेक्टर असं विचारू शकते, किंवा 1 वर्ग किलोमीटर म्हणजे किती एकर होते असं सुद्धा विचारू शकते. क्लिअर आहे. चला समोर 1 मैल. आता इथं मैल हा शब्द आहे, इकडं सागरी मैल आहे. हे जे मैल असणार हे जमिनीवर अंतर मोजण्याचं असणार. फक्त जर मैल आलं तर लक्षात घ्यायचं की हे जमिनीशी रिलेटेड आहे, जमिनीवर मोजण्याचं. आणि सागरी मैल म्हटलं तर ते समुद्रात मोजण्याचं एकक आहे. ठीक आहे, हा फरक लक्षात घ्या मैल आणि सागरी मैलमध्ये. ओके, तर 1 मैल म्हणजे एक्झॅक्ट अंतर किती असते, तर हे असते 1609.344 इतकं मीटर. मग आता 1609.344 हे जे मीटर आहे याला लक्षात ठेवताना आपण असं लक्षात ठेवू शकतो का 1,500 मीटर म्हटलं म्हणजे 1500 मीटर जर म्हटलं तर हे 1.5 किलोमीटर असते. तर 1 मैल म्हटलं तर आपल्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर याला असं लक्षात घेऊ शकता 1.5 किलोमीटरपेक्षा सुद्धा जास्त हे असते मैल. 1.5 किलोमीटरपेक्षा जास्त, एक सिम्पली लक्षात ठेवण्यासाठी 1.5 किलोमीटर म्हणजे 1500 मीटर, त्याच्यापेक्षा जास्त असते. ओके, त्याच्यानंतर पहा 1 कोस वगैरे. आता हा जो कोस वगैरे कन्सेप्ट आहे तर हे तुम्ही ऐकलं असेल, जुन्या तुमच्या आजी आजोबा असतील किंवा त्यांच्या अगोदर किंवा म्हातारे जे लोक असतील तर ते सांगतात आपल्याला, वृद्ध लोक, की आम्ही 2-2, 4-4 कोस शाळेत जायचो पायी वगैरे, शाळेत जाताना तेवढं पायी चालायचो, किंवा बाजारात जाताना आम्ही एवढं कोस दूर पायी जायचो, अशा पद्धतीने वगैरे. ते कोस म्हणजे नेमकं किती आजच्या भाषेत आपल्याला समजलं पाहिजे. तर एक शिवाजी महाराजांवर लिहिलेलं एक पुस्तक आहे, केळुसकर गुरुजी हे यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. त्या पुस्तकांमध्ये थोडा एक उल्लेख झाला होता, तिथून मला कोसचा एक एक्झॅक्ट म्हणजे संबंध कळाला किलोमीटरसोबत किती आहे. मग त्याच्यामध्ये त्या पुस्तकामध्ये वाचताना असं होतं की
शिवाजी महाराज एखाद्या वेळेस जर प्रवासाला निघाले तर 100 कोस एवढं अंतर कापूनच ते थांबत होते, ठीक आहे. असा एक प्रसंग सांगत होते ते, त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की 100 कोस एवढा अंतर कापून ते थांबायचे आणि समोर दिलेलं होतं 308 किलोमीटर, ब्रॅकेटमध्ये असं दिलेलं होतं 308 किलोमीटर. मग आता 100 कोस म्हणजे जर 308 किलोमीटर एवढं जर होत असेल, मग याला 308ला जर आपण 100 भागलं तर एखाद्या संख्येला 1 वर 2 शून्य ठेवून भागणं म्हणजे 2 अंक सोडून पॉईंट येते. मग याचं किलोमीटरमध्ये जर कन्वर्ट करतो म्हटलं 1 कोसचं, तर ते होते 3.08 किलोमीटर. ओके. आणि याचं जर परत मीटरमध्ये कन्वर्ट करतो म्हटलं तर हा पॉईंट 3 अंकांना समोर जातो, म्हणजे होते 3080 इतकं मीटर. तर 1 कोस म्हणजे 3.08 इतकं किलोमीटर आणि मीटरमध्ये म्हटलं तर 3080 इतकं मीटर. त्यानंतर 1 सागरी मैल, तर सागरी मैल म्हटलं तर समुद्रातलं अंतर मोजण्यासाठी असते, हे लक्षात असू द्या. हे मीटरमध्ये म्हटलं तर 1852 हे एक्झॅक्ट मीटरमध्ये. हा प्रश्न मागची जे आरोग्य भरती वगैरे झाली होती त्या एक्झाममध्ये विचारला होता 1 सागरी मैल, पण मीटरमध्ये न देता त्यांनी किलोमीटरमध्ये होता. आता 1852 मीटर याचं जर किलोमीटरमध्ये लिहायचं म्हटलं तर काय असते, 3 अंक सोडून पॉईंट असते, ठीक आहे. हे कसं हे तो आपण पाहणार आहोत समोर, हे लक्षात असू द्या. मग 3 अंक सोडून पॉईंट दिला तर इथं होते 1.852. तर ऑप्शनमध्ये त्यांनी ऑप्शन देताना काय केलं होतं का 1.852च्या ऐवजी फक्त 1.85 ठेवलं होतं. तर असं सुद्धा चालते, पॉईंट नंतर 2 अंक लिहिले तरी चालते. जसं आपण भागाकार करताना एखादा पॉईंट नंतर 2 अंकापर्यंत सोडवतो, तसंच इथं पॉईंट नंतर 3 अंकाच्या ऐवजी 2 अंक ठेवले होते. मग 1 सागरी मैलला तुम्ही 1.85 किलोमीटर असं सुद्धा म्हणू शकता आणि एक्झॅक्ट मीटरमध्ये म्हटलं तर ते होते 1852 इतकं मीटर. ओके. त्यानंतर पहा, आता 1 चौरस मीटर बरोबर होते 10.764 चौरस फूट. एका परीक्षेमध्ये डायरेक्टली असा प्रश्न विचारला होता जशाल तसा, का 1 चौरस मीटर बरोबर किती चौरस फूट. मग ते आपण पाठ केलं तरी चालते आणि ते कसं आलं हे सांगतो सर्व, ठीक आहे. पहा लक्षात घ्या, याचं कन्सेप्ट काय का 1 मीटर हे जे असते हे असते 3.28 इतकं फूट. हे नियर अबाउट असते 3.28 इतकं फूट. ओके. मग आता 1 वर्ग मीटर किंवा 1 चौरस मीटर, तर 1 चौरस मीटर याचा अर्थ काय असतो, याचं कॅल्क्युलेशन कसं झालं. 1 चौरस मीटर म्हणजेच 1 मीटर गुणाकारात 1 मीटर, हे झालं 1 मीटर गुणाकारात 1 मीटर. तर एका मीटरमध्ये किती, 3.28 फूट. क्लिअर आहे. गुणाकारात परत 1 मीटर म्हटलं तर हे 3.28 फूट. मग 3.28 गुणाकारात 3.28 हे जर केलं तर हे 10.764 झालं आणि फूट गुणाकारात फूट केलं तर हे झालं चौरस फूट, ठीक आहे. म्हणून आपण जे पाठ करतो वगैरे का 1 चौरस मीटर म्हणजे 10.764 चौरस फूट, हे अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करून वगैरे आलेलं आहे. क्लिअर आहे. तर अंतरामध्ये तुम्हाला एवढ्या गोष्टी पाठ करायच्या आहे. हे जर व्यवस्थित पाठ केल्या तर क्वेश्चन सोडवताना तुम्हाला मदत होईल याची. ओके. चला पुढे जाऊया आपण. तिसरा आपला कन्सेप्ट द्रवमापन. द्रवमापनमध्ये हे 5 कन्सेप्ट येतात. हे 5ला 5 कन्सेप्ट पाठ करून टाकायचे. क्लिअर. तर 1000 घन सेंटीमीटर म्हटलं तर हे 1 लिटर होते. आपल्याला परीक्षेमध्ये डायरेक्ट प्रश्न विचारला होता का 1 घनमीटर म्हणजे किती लिटर, तर एका घनमीटरमध्ये 1000 लिटर एवढं येते. त्यानंतर क्युसेकवर एक प्रश्न डायरेक्टली विचारला होता का एका सेकंदात 2 क्युसेक एवढं जर पाणी एक मोटर ओढत असेल तर एका तासात ती मोटर किती पाणी ओढेल असं वगैरे विचारलं होतं. तर 1 क्युसेक म्हणजे 28 लिटर होते, हे लक्षात असू द्या. आता हे क्युसेक वगैरे कुठं यूज होते जास्त करून, ठीक आहे. तर जिथं धरणाचं वगैरे पाणी वगैरे मोजताना, ठीक आहे, तर ते पाणी सोडलं किती, ठीक आहे, किंवा भरले किती ते मोजण्यासाठी वगैरे आपण हे यूज करतो क्युसेक वगैरे. ओके. त्यानंतर गॅलन. 1 गॅलन म्हटलं तर 3.785 एवढं लिटर होते, हे लक्षात असू द्या. हे पाठ करून टाकायचं. काही काही गोष्टी आहे त्यांना पाठ करणं आवश्यक आहे आणि हे जे घटक आहे यांना एकदा परीक्षेच्या अगोदर रिव्हिजन करून जाणं आवश्यक आहे, जे पाठांतराचा टॉपिक आहे. ओके. त्यानंतर 32 अंश म्हटलं तर हे 1 क्वार्ट होते, हे लक्षात ठेवा. याला पाठ करून टाकायचं. 5 जशाल तसे तुम्हाला प्रश्न सोडवताना कामी येतात. ओके. चला पुढचा
पुढचं वस्तुमापन म्हणजे याच्यामध्ये वस्तू मोजणे असा याचा मिनिंग झाला. आपल्या भाषेत म्हटलं तर वस्तू मोजणे. ठीक आहे. मग आता वस्तू मोजताना कसं की एक दस्ता, आता एक दस्ता म्हटलं तर याच्यामध्ये किती कागद असणार, तर 24 कागद असणार. एका दस्त्यामध्ये किती कागद असतात, 24 कागद. मग समोरचा कन्सेप्ट येतो दस्त्यापेक्षा मोठा का रिम, एक रिम. आता एक रिम म्हटलं तर याच्यामध्ये 20 दस्ते असतात. एका रिममध्ये किती, 20 दस्ते असतात. ठीक आहे. आपण पाहिलं का एका दस्त्यामध्ये किती असणार, 24 कागद. तर आता असे जर 20 दस्ते म्हटलं तर 24 गुणाकारात 20, हे जर कॅल्क्युलेशन केलं तर कागद किती होतात, 480 इतके कागद होतात. लक्षात येते सर्वांना. ठीक आहे. हे पाठ करायचं. एक दस्ता म्हणजे 24 कागद. मग त्याच्यावरून एका रिममध्ये किती दस्ते, 20 दस्ते. आणि याचं कागदामध्ये कन्वर्ट केलं तर हे होते 480 कागद. त्यानंतर एक ग्रोस. आता PSI 2000, PSI मुख्य मेन्स 2018 याला एक प्रश्न विचारला होता, अंड्यावर आधारित प्रश्न होता तो. आणि त्याच्यामध्ये म्हटलं होतं एक ग्रोस अंड्याची किंमत एवढी एवढी समथिंग आहे असं वगैरे. ठीक आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना ग्रोस हा जो शब्द आहे या शब्दाचा अर्थ कळला नव्हता, म्हणून खूप जणांना तो प्रश्न येत असून सुद्धा सोडून द्यायचं काम पडलं. ठीक आहे. तर त्याच्यामुळं बेसिक आपल्याला पूर्णच माहिती पाहिजे. ठीक आहे. कुठला कन्सेप्ट कुठं कामी येईल काही सांगता येत नाही. ओके. तर एक ग्रोस म्हटलं तर हे होईल 12 डझन. एका ग्रोसमध्ये 12 डझन असतात. आणि याला जर वस्तूमध्ये कन्वर्ट केलं तर एका डझनमध्ये 12 वस्तू. असे जर 12 डझन म्हटलं तर 12 गुणाकारात 12 केलं तर हे होते 144 वस्तू. क्लिअर. चला पुढे जाऊया आपण. त्याच्यानंतर मेमरी. तर मेमरीचे 12 हे सिक्वेन्स आहे, एवढं पाठ करून घ्यायचं व्यवस्थित. ठीक आहे. एक बीट म्हटलं तर हे काय होते, एक देवमान अंक. 8 बीट म्हटलं तर 1 बाईट. ठीक आहे. 8 बीटचं काय होते, 1 बाईट. त्यानंतर 124. आता याच्यामध्ये पण एक असते 4 बीट म्हणून वगैरे. 4 बीट म्हणजे असते एक निब्बल वगैरे, पण परीक्षेमध्ये आत्तापर्यंत कुठे यूज नाही झाला. ठीक आहे. याचं वगैरे सहसा विचारत नाही. तर लक्षात ठेवा, एक बीट म्हणजे एक देवमानांक. असे जर 8 बीट असेल तर ते होते 1 बाईट. ठीक आहे. त्यानंतर 1024 बाईट जर एकत्र केले तर 1024 बाईट म्हणजे होते 1 किलोबाईट. 1024 बाईट म्हटलं तर हे किती होते, 1 किलोबाईट. त्यानंतर किलोबाईटच्या समोरचं युनिट म्हटलं तर 1024 किलोबाईट म्हणजे काय होते, 1 मेगाबाईट. 1024 मेगाबाईट म्हटलं तर हे होते 1 गिगाबाईट. त्यानंतर 1024 गिगाबाईट म्हटलं तर हे 1 टेराबाईट. ठीक आहे. टेराबाईटच्या समोर असते युनिट पेटाबाईट. पेटाबाईट नंतर 1000. ठीक आहे. 1024 पेटाबाईट एकत्र केले तर 1 एक्झाबाईट. एक्झाबाईट नंतर झिटाबाईट. झिटाबाईट नंतर योटाबाईट. योटाबाईट नंतर ब्रोनाबाईट. ब्रोनाबाईट नंतर जिओप बाईट किंवा जिओप मेमरी. तर जिओप मेमरी हे मेमरी मोजण्याचं सर्वोच्च माप असते. जनरल सुद्धा एक दोनदा प्रश्न विचारलेला आहे का मेमरी मोजण्याचं सर्वोच्च माप कोणतं, तर मेमरी मोजण्याचं सर्वोच्च माप कोणतं असते, जिओप मेमरी. आता हे मेमरीचे जे युनिट आहे बऱ्याच जणांना पाठ करायला वगैरे कठीण जातात, पण पाठ करणं मस्ट आहे. ठीक आहे. तर पाठ करताना सुरुवातीला कठीण वाटते, पण नंतर हळूहळू जमायला लागते. तर पाठांतर करण्याची पद्धत कशी आहे. ठीक आहे. तर पाठांतर करताना काय, पहिल्यांदा 2-3 वेळा त्याला जोराजोरात वाचून घ्यायचं, व्यवस्थित वाचून घ्यायचं, लाऊडली चांगलं. ठीक आहे. मग ज्यावेळेस असं वाटते का आता पाठ झाल्यासारखं वाटत आहे तर थोडंसं डोळे लावून आठवून करून पाहायचं, रिकॉल करायचं की आपण जे वाचले त्यातलं किती आठवते आपल्याला. मग असं जर वाटलं की व्यवस्थित आठवत आहे, मग आठवत असेल तर मग काय करायचं, त्याला रफमध्ये कागदावर एका लिहून पाहायचं. ठीक आहे. मग लिहून पाहिलेलं आपलं पूर्ण लिहिलेलं बरोबर आहे का काही मिस्टेक झाल्या हे चेक करण्यासाठी ओरिजिनलसोबत त्याचं मॅच करायचं. ठीक आहे. मग लक्षात येते आपल्याला का एखादं समजा काही नॉर्मल मिस्टेक वगैरे होऊ शकते. मग ती मिस्टेक जर आपण परत दुरुस्त केली आणि आणखी जर व्यवस्थित लिहितो म्हटलं, ठीक आहे, तर असं जर बरोबर परतच्या वेळेस लिहिलेलं व्यवस्थित चेक केलं, ॲक्युरेट आलं आणि तेच जर आणखी 2-4 वेळा लिहून पाहिलं, तर अशा पद्धतीनं जर प्रोसेस तुम्ही फॉलो केली तर सर्व पाठांतर व्यवस्थित होऊ शकते. आता मेमरीचे ठीक आहे, खूप अगोदर मी पाठ केले होते, पण आता सर्व पाठ आहे ते व्यवस्थित सांगता येईल. ठीक आहे. एक बीट म्हटलं तर एक देवमान अंक होते. 8 बीट म्हटलं तर 1 बाईट होते. असे जर 1024 बाईट एकत्र केले तर 1 किलोबाईट होते. 1024 किलोबाईट एकत्र केले तर 1 मेगाबाईट होते. 1024 मेगाबाईट एकत्र केले तर 1 होते गिगाबाईट.
1024 गिगाबाईट एकत्र केले तर हे होते 1 टेराबाईट. 1024 टेराबाईट एकत्र केले तर हे होते 1 पेटाबाईट. 1024 पेटाबाईट एकत्र केले तर हे होते 1 एक्झाबाईट. 1024 एक्झाबाईट एकत्र केले तर हे होते 1 झीटाबाईट. 1024 झीटाबाईट एकत्र केले तर हे एक होते योटाबाईट. 1024 योटाबाईट एकत्र केले तर हे होते 1 ब्रोनाबाईट. आणि 1024 ब्रोनाबाईट एकत्र केले तर हे होते 1 जिओबाईट, किंवा ज्याला आपण जिओब मेमरी असं म्हणतो, जे की मेमरी मोजण्याचं सर्वोच्च माप असते. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही जर व्यवस्थित करून पाहिलं तर पाठांतर होते नक्कीच. क्लिअर पहा. तर याच्यामध्ये आता महत्त्वाचं काय असते, हे क्वेश्चन वगैरे सोडवत असताना याच्यामध्ये अभ्यास करण्याची पद्धत कशी, याला प्रॉपर सिक्वेन्सनं, जसं आता सिक्वेन्स इथे लिहितो. पहिल्यांदा काय मिळेल आपल्याला बीट. बीटच्या समोर काय असते बाईट. बाईटच्या समोर काय असते किलोबाईट. ठीक आहे. आता समोर असं समजा प्रत्येकाला बाईट हे लागलेलं आहे. किलो, त्याच्यानंतर काय असणार मेगा, मेगा नंतर असणार गिगा, गिगा नंतर काय असणार टेरा, टेरा नंतर काय असणार पेटा, पेटा नंतर काय असणार एक्झा, एक्झा नंतर असणार झीटा, झीटा नंतर असणार योटा, योटा नंतर असणार ब्रोना, ब्रोना नंतर असणार जिओब मेमरी किंवा जिओब बाईट. क्लिअर आहे. अशा पद्धतीने हा जर सिक्वेन्स तुम्ही जर चेक केला, हा जर सिक्वेन्स एवढा पाठ ठेवला तर याच्यामध्ये काय होते का बीट जे आहे असे जर 8 एकत्र केले तर बाईट होते. आणि बाईटपासून मग प्रत्येक वेळेस काय होते गुणाकारात 1024. अशा पद्धतीने असा हा सिक्वेन्स आहे. म्हणजे 8 बीट एकत्र केले तर बाईट, 1024 बाईट एकत्र केले तर 1 किलोबाईट, 1024 किलोबाईट एकत्र केले तर 1 मेगाबाईट, 1024 मेगाबाईट एकत्र केले तर 1 गिगाबाईट. अशा पद्धतीने हे आहे. तर हा जर एवढा सिक्वेन्स पाठ केला तर आता मेमरीवर याच्या व्यतिरिक्त प्रश्नच नाही तयार होऊ शकत. तुम्ही जर सिक्वेन्स तेवढा जर पाठ केला तर सर्व क्वेश्चन सोडवू शकता. ठीक आहे. आपण प्रश्न घेणारच आहे, त्यावेळेस तुम्हाला समजेल. ओके. समोर पाहूया. समोर आहे पैशांवर आधारित रक्कम जे आहे, तर रक्कमबद्दल आपल्याला काय पाठ पाहिजे. तर 1 मिलियन म्हणजे किती होते 10 लाख. ठीक आहे. पहा थोडंसं डोकं जर लावलं तर लक्षात येते का 1 मिलियन म्हणजे किती 10 लाख. समोरचं आता पहा कॅल्क्युलेशन, डोकं याच्यासाठी म्हणत होतो, हे पाठ करून टाकायचं. 1 लाख म्हणजे किती 10 लाख. आता 1 करोड म्हटलं तर 1 करोडमध्ये 100 लाख असतात. ठीक आहे. तर 10 लाखांचा किती होते 1 मिलियन. ठीक आहे. मग आता या 100 लाखाला जर आपण मिलियनमध्ये कन्वर्ट करतो म्हटलं तर काय करावं लागेल 10 भागावं लागेल. ठीक आहे. कारण 10चा 1, मग 100ला 10 जर भागलं तर किती होते 10 मिलियन. ठीक आहे. तर 1 करोडमध्ये किती असतात मग 10 मिलियन. ठीक आहे. मग आता समोरचं कन्सेप्ट 1 बिलियन. तर 1 बिलियन म्हटलं तर हे असते 100 करोड. ठीक आहे. ज्याला आपण 100 करोड म्हटलं तर अब्ज वगैरे असं म्हणतो. ठीक आहे. 100 करोड. मग 100 करोड म्हटलं तर किती मिलियन. आता 1 करोडमध्ये किती आहे 10, तर 100 करोडमध्ये किती 100 गुणाकारात 10, तर 100 गुणाकारात 10 केलं तर हे किती होते 1000 मिलियन. क्लिअर आहे. तर व्यवस्थित वाचलं, 2-3दा लिहून पाहिलं, पाठ होऊन जाते. याला पाठ करताना पहा थोडंसं एक तुम्हाला ट्रिक सांगतो, त्यानुसार सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. पहा कसा, फॉर एक्झाम्पल आता भारत आहे. ठीक आहे. इंडिया असं समजा, आणि इकडं युरोपियन कंट्रीज. ठीक आहे. युरोपियन कंट्रीज असं वगैरे समजा. ओके. पहा कसं असते. आता आपण दोघांची सुरुवात 1000पासून करूया. 1000 हे बेसिक घेऊ आपण. 1000. ठीक आहे. 1000. आपल्या भारतामध्ये जे युनिट आहे ते चेंज होताना कसं होते 100 गुणून होते. 1000 आहे 100 गुणलं तर काय होते लाख होते. म्हणजे 100 गुणणं म्हणजे 2 शून्य वाढणं, म्हणजे 1 वर 5 शून्य, हे काय होते लाख. हे 1000 होतं. 100 गुणलं तर काय झालं लाख. आता लाख आहे 100 गुणलं, 100 गुणलं तर 5 शून्य आहे, तर आणखी 2 शून्य वाढतील, म्हणजे 7 शून्य होईल. हे होते 1 करोड. तर आपले जे एकक आहे हे आपले 100 गुणून अशा पद्धतीनं तयार होतात. मग आता युरोपियन कंट्रीजमध्ये काय, याला म्हणतो आपण 1000 आहे. 1000ला इकडं 1000 गुणलं जाते. 1000ला 1000 गुणणार म्हणजे 1 वर ऑलरेडी 3 शून्य होते, आणखी 3 शून्य वाढतील, म्हणजे 6 शून्य होतील. 6 शून्य जर म्हटलं तर याला जर मोजतो म्हटलं तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख. ठीक आहे. म्हणजे हे अमाऊंट झाली 10 लाख.
आणि 10 लाख म्हटलं तर त्यांच्या भाषेत झालं ते 1 मिलियन. ठीक आहे, लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक सांगत आहोत का 1000ला 1000 गुणलं म्हणजे काय होते, 3 शून्य ऑलरेडी आहे, आणखी 3 शून्य म्हणजे 6 शून्य म्हणजे मिलियन. आता परत जर याला 1000 गुणलं, परत 1000 गुणलं तर ऑलरेडी 6 शून्य आहे, 1000 गुणणं म्हणजे आणखी 3 शून्य येणार. तर आणखी 3 शून्य जर म्हटलं तर इथं 9 शून्य होतील. 5 6 7 8 9. मग 9 शून्य एवढं जर म्हटलं तर हे त्यांच्या भाषेत होते बिलियन, 1 बिलियन. आणि आपण जर काउंट करतो म्हटलं आपल्या भाषेमध्ये तर कसं होईल, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, 10 कोटी, अब्ज. ठीक आहे, किंवा याला आपण मोजताना असं 100वर 7 शून्य आहे, मग 100वर जर 7 शून्य जर असतील इकडं तर एखाद्या आकड्यावर 7 शून्य असणं म्हणजे ते कोटीमध्ये जाणार. तर हे होते 100 कोटी, किंवा याला आपण म्हणतो 100 करोड. क्लिअर आहे. मग तुम्ही सिंपल असं जर लक्षात ठेवलं का 1वर 6 शून्य म्हणजे होईल मिलियन, आणि 1वर 9 शून्य जर म्हटलं, ठीक आहे, तर हे होते 1 बिलियन. 1वर 9 शून्य म्हटलं तर हे बिलियन. तर आपल्याला जे काही पैशावर प्रश्न विचारले तर एवढ्या माहिती जर असेल तर आपण तोंडी प्रश्न सोडवू शकतो. क्लिअर. त्याच्यानंतर पहा समोरचं, इथपर्यंत कळलं सर्वांना. ठीक आहे, कशा 1000 आहे, 1000 गुणलं म्हणजे 1000 म्हणजे 3 शून्य होते, परत 1000 गुणलं तर आणखी 3 शून्य येतील म्हणजे 6 होतील, परत 1000 गुणलं तर आणखी 3 शून्य येतील म्हणजे 9 होतील. ठीक आहे, 6 म्हणजे बिलियन, 9 म्हणजे बिलियन, लक्षात असू द्या. मग आपण बाकीचं कॅल्क्युलेशन वगैरे वेळेवर मॅनेज करू शकतो. क्लिअर आहे. चला पुढचा कन्सेप्ट एवढे इरेज करतो मी. ओके, पहा पुढचा कन्सेप्ट हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करताना कामी येईल बऱ्याचशा चॅप्टरमध्ये. का तास, मिनिट आणि सेकंद आपण उतरता क्रम लावलाय, मोठ्याकडून लहानकडे उतरता क्रम लावलाय. सर्वात मोठं तास, त्यानंतर मिनिट, त्यानंतर सेकंद. मग आता मोठ्याकडून लहानकडे जात असताना काय होते, इकडून इकडे जात आहोत आपण. ठीक आहे, तर जेवढे तास असेल त्याला जर मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं म्हटलं तर 60 गुणायचं. ठीक आहे, परत मिनिटाचं सेकंदामध्ये म्हटलं तर 60 गुणायचं. ठीक आहे, त्यानंतर आता 60 गुणाकारात 60, इथं जर डायरेक्ट आपल्याला जंप घ्यायची असेल तासकडून सेकंदावर, ठीक आहे, तर काय होईल, मग इथपर्यंत गुणाकारात 60, परत इथपर्यंत गुणाकारात 60, मग 60 गुणाकारात 60 असं जर आपण केलं तर ते होते 3600. ठीक आहे, मग तासाचं सेकंदामध्ये जर कन्वर्ट करतो म्हटलं तर ते होते गुणाकारात 3600. अशा पद्धतीने थोडंसं बेसिक सांगतो. जसं आता 5 तास आहे, याचं जर आपल्याला म्हटलं किती सेकंद, प्रश्न वगैरे विचारलेले आहे असे, 5 तास म्हणजे किती सेकंद होते बा. तर आता 1 तास हे असते 3600चा, 1 तास किती सेकंदाचा असतो, 3600. असं जर 5, ठीक आहे, किंवा तासाचं सेकंदामध्ये कन्वर्ट करत असताना कशानं गुणायचं असते, 3600 गुणायचं असते. मग 5 तास आहे, तासाचा आकडा 5, याला 3600 गुणा तर 36 5 180, त्यावर 2 शून्य केलं तर हे होते 18,000. ठीक आहे, मग 5 तास म्हटलं तर किती सेकंद, 18,000 इतके सेकंद अशा पद्धतीनं होणार. क्लिअर आहे. ठीक आहे, मग याच्या उलट आता समजा मिनिटाचं सेकंदामध्ये कन्वर्ट होताना गुणाकारात 60 आहे, म्हणजे लक्षात ठेवा मोठ्याकडून लहानकडे जाताना गुणण्यात. ठीक आहे, आणि लहानकडून मोठ्याकडे सेकंदाचं मिनिटात म्हटलं असतं भागाकारात 60, उलटं इकडं गुणाकारात 60 तर इकडं भागाकारात 60. मिनिटाचं सेकंदा म्हटलं मिनिटाचं तासामध्ये तर भागाकारात 60, आणि डायरेक्ट जम्प घ्यायची म्हटलं असं तर इकडं गुणाकारात 3600 होतं, तर इकडं भागाकारात 3600 अशा पद्धतीने होईल. तर आपल्याला एक प्रश्न वगैरे विचारलेला होता, तर त्यानुसार आपण त्याचा आन्सर वगैरे काढू शकतो. समजा 4, ठीक आहे, 42,000 समजा एवढे जर सेकंद असेल, ठीक आहे, तर हे किती तास होतील बा. तर आता हे सेकंद आहे, याचं जर आपल्याला तासामध्ये कन्वर्ट करायचं आहे, हे किती तास. ठीक आहे, तर काय करावं लागेल आपल्याला, सेकंदाचं तासामध्ये कन्वर्ट करत असताना 3600 भागायचं. ठीक आहे, मग अशा पद्धतीनं आहे, याला आपण 3600 भागणार. मग 3600 भागलं तर 2 2 शून्य काय होईल, कॅन्सल होईल. परत ठीक आहे, भाग जसं जसं जमेल तसं द्या. इथं 6 भाग दिला, 6 6 36, वर 6 sin 7 42 10 म्हणजे 70.
मग 70/6 म्हटलं 2 भाग द्या, 35/3. मग 35ला जर 3 भाग दिलं तर 10 पॉईंट समथिंग असे मिळणार. ठीक आहे, म्हणजे हे 10 पॉईंट समथिंग तास होते. तर सोडवण्याची एक पद्धत सांगत आहोत का अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो. सेकंदाचं तासामध्ये म्हटलं तर 3600 भागायचं. क्लिअर आहे. चला समोरचं सांगतो, लक्षात घ्या. पुढचं पाऊण हे समजलं पाहिजे. पाव म्हणजे काय, 4 पैकी 1 भाग. ठीक आहे, कधी पण पाव म्हटलं तर लक्षात घ्यायचं पाव तास, पाव मिनिट, पाव कुठली एखादी वस्तू म्हटलं तर 4 भागापैकी 1 भाग म्हणजे असते पाव. क्लिअर. जसं आता याच्यामध्ये दाखवायचं म्हटलं तर असं दाखवू शकतो आपण. हे 4 भाग केले आपण. ठीक आहे, तर रेखांकित किती भाग आपल्याला जर म्हटलं का रेखांकित किती भाग आहे. ठीक आहे, तर टोटल 4 भाग आहे. खाली लिहिलं आपण तर रेखांकित भाग किती, 1. तर याला म्हणतो आपण पाव. 4 भागापैकी 1 भाग. ठीक आहे, तर हा झाला पाव. क्लिअर आहे. आता पाऊण म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल 4 भाग आहे अशा पद्धतीनं. तर डॉटेडवाले किती असं जर म्हटलं आपल्याला, डॉटेडवाले किती आहे, तर पूर्ण किती आहे 4 भाग, त्याच्यापैकी डॉटेडवाले किती 3. तर 4 भागापैकी 3 भाग म्हटलं तर हे किती होते, पाऊण होते. हे लक्षात घ्या. मग आता कधी कधी याचं यूज कधी होते पहा, लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल पाव मिनिट जर म्हटलं, पाव मिनिट, आणि याचा आपल्याला कन्वर्ट करायचं आहे सेकंदामध्ये. पाव मिनिट म्हणजे किती सेकंद. आता पाव मिनिट काढायचं आहे तर पूर्ण मिनिट म्हणजे किती सेकंद, 60. आणि पाव म्हटलं तर याला कशानं गुणणार, 1/4. पाव काढायचं म्हटलं तर काय करणार, 1/4 गुणणार. मग 60 गुणाकारात 1/4 म्हटलं तर हे 60 भागाकारात 4 होते 15. तर याचा अर्थ याचं पाव मिनिट म्हणजे किती होणार, 15 सेकंद. ठीक आहे. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल पाऊण तास म्हटलं, पाऊण तास असं जर म्हटलं, ठीक आहे, बरोबर किती मिनिट आहे. पाऊण तासाचं आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, मिनिटामध्ये. तर 1 तास म्हणजे किती असते, 60. मग पाऊण म्हटलं तर याला 3/4 गुणायचं. पाऊण म्हटलं तर कशानं गुणणार, 3/4. मग 4 जर इकडं कॅल्क्युलेशन केलं 15चा भाग जाईल आणि 15 त्रिक किती, 45. मग लक्षात येईल का 45 मिनिटे म्हणजेच काय होईल, पाऊण तास. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. तर पाठांतरासाठी तुम्हाला इतकं पाठ करण्याची गरज आहे. प्रॉपर व्यवस्थित वाचायचं आणि याला रफमध्ये मी सांगितलं तशा पद्धतीने लिहून पहा. हे तुम्हाला सर्व पाठ होऊन जाईल. ठीक आहे. चला समोर आता तुम्हाला जे म्हटलं होतं सुरुवातीला मी, या प्रकरणाचे 2 भागात विभागणी झाली. एक पाठांतराचा आणि दुसरा कन्सेप्टचा समजून घेण्याचा. आता पाय हे समजून घ्या व्यवस्थित. हे जे आहे हे सिक्वेन्स, या सिक्वेन्सवर आधारित खूप प्रश्न म्हणजे 50% प्रश्न सिक्वेन्सवरूनच सुटतात आणि उरलेल्या 50साठी पाठांतराची गरज असते. सिक्वेन्स कसा, आता किलो हेक्टो डेका मध्ये लिटर मीटर ग्राम, इथं डेसी सेंटी मिली. ओके. आता हे जे मध्ये आहे लिटर आहे, मीटर आहे, ग्राम आहे, हे कशासाठी का द्रवमापन, द्रव पदार्थ मोजायचे म्हटलं तर मध्ये काय येणार, लिटर. हे सेंटर युनिट असणार. अंतर वगैरे मोजायचं म्हटलं तर मध्ये काय येणार, मीटर. आणि वजना संदर्भात जर वस्तू मोजायच्या म्हटलं तर काय असणार, ग्राम. मग आता हे शॉर्टमध्ये लिहिलं किलो. आता द्रवमापन म्हटलं तर प्रत्येकाला लिटर लागणार. किलो लिटर, हेक्टोलिटर, डेकालिटर, लिटर, डेसिलिटर, सेंटीलिटर, मिलीलिटर, अशा पद्धतीने. आता अंतरासंदर्भात असणार तर प्रत्येकाला मीटर लागणार. किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, मीटर, डेसिमीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर, अशा पद्धतीने. क्लिअर आहे. आणि वजना संदर्भात म्हटलं प्रत्येकाला ग्रॅम लागणार. किलोग्रॅम, हेक्टोग्रॅम, अशा पद्धतीने वगैरे. ओके. आता किलोग्रॅमचं हेक्टोग्रॅममध्ये जाताना 10 गुणणे असते इकडं. ठीक आहे, मोठ्याकडून. आता हे किलो म्हणजे मोठा भाग आहे. ठीक आहे, आणि हे झालं लहान, इकडला भाग लहान आहे. तर हे अशा पद्धतीने जाणं म्हणजे मोठ्याकडून लहान, याला म्हणतो आपण उतरता क्रम. हा जो आपण क्रम घेतलेला आहे हा कोणता आहे, उतरता क्रम. मग मोठ्याकडून लहानकडे जात असताना 10 गुणायचं असते, किंवा एवढं लक्षात ठेवायचं का 1 1 0 येते बा असं. ठीक आहे, अशा पद्धतीने.
मग त्याच्यानंतर मिली, मायक्रो, नॅनो, पिको म्हटलं तर याच्यामध्ये वेगळा नियम लागते. याच्यामध्ये एक शून्यावाला नियम आहे, एवढं लक्षात ठेवा. एक एक शून्यानं समोर जात असताना आणि मागे जात असताना एक एक शून्यानं मागे येते. जसं इकडे गुणाकारात 10 आहे, उलटं जायचं म्हटलं तर भागाकारात 10 होते. कसे क्वेश्चन सोडवायचे हे शिकवताना, क्वेश्चन सांगताना हे सांगेल मी सर्व. ठीक आहे, सध्या एवढं लक्षात ठेवा. आता मिली, मायक्रो, नॅनो, पिको असं जर म्हटलं तर मिली टू मायक्रो म्हटलं तर गुणाकारात 1000. ठीक आहे, मिली टू मायक्रो म्हटलं तर गुणाकारात 1000, मायक्रो टू नॅनो म्हटलं तर गुणाकारात 1000, नॅनो टू पिको म्हटलं तर गुणाकारात 1000 असं असते. इकडे जर एक एक शून्य होतं तर इकडे किती आहे, 3 3 शून्य आहे हे लक्षात असू द्या. वर एक एक शून्य होतं, खाली किती असणार, 3 3 शून्य अशा पद्धतीनं. ठीक आहे, मग आता हे सोडवत असताना याच्यामध्ये 3-4 प्रकार पडत असतात. ठीक आहे, प्रश्न सोडवण्याचे. पहा कसं. पहिला फॉर एक्झाम्पल राऊंड फिगर, तुम्हाला सर्व सांगतो. राऊंड फिगर, ठीक आहे, म्हणजे काय का एखादा आकडा राऊंड फिगरमध्ये असेल, पॉईंटमध्ये वगैरे नसणार. जसं पहा, आपल्याला जर प्रश्नामध्ये विचारलं का 5 हेक्टोग्रॅम, 5 हेक्टोग्रॅम, एक एक समजावून सांगतो, सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्या. एवढं समजलं म्हणजे तुम्ही सर्व क्वेश्चन सोडवू शकता. पहा, 5 हेक्टोग्रॅम बरोबर किती सेंटीग्राम, असं जर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्नामध्ये विचारलं समजा, तर दिलेलं जे आहे ते कशामध्ये आहे, हेक्टोग्रॅममध्ये, आणि कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे आपल्याला, सेंटीग्रॅममध्ये लिहायचं आहे. तर पहा कसं करायचं. तर हेक्टोग्रॅम आहे आपल्याकडे. ठीक आहे, हेक्टोग्रॅम आहे, आपल्याला जायचं सेंटीग्राम. पहा, हेक्टोग्रॅमपासून आपण चाललो सेंटीग्रामवर. ठीक आहे, तर मधले शून्य मोजायचे. पहा, एक किंवा घरं मोजले तरी चालते. आपण हेक्टोग्रॅमपासून निघालो. ठीक आहे, कसंही करा. पहा, 2 पद्धतीने सांगतो, जे तुम्हाला बेटर वाटेल ते करा. हेक्टोग्रॅमपासून निघालो, जिथून निघालो ते सोडून द्यायचं. तर पहिलं डेका, दुसरं हे सेंटर युनिट, तिसरं चौथं. म्हणजे सेंटीमीटरकडे जाताना 4 घरं समोर जातो आपण. मग 4 घरं समोर जाणं याचा अर्थ 5 वर 4 शून्य द्यायचे. 4 घरं समोर म्हटलं तर किती शून्य द्यायचे, 4 शून्य. यालाच शून्य जर मोजतो म्हटलं असतं, हेक्टोपासून निघालो, एक शून्य भेटला, दुसरा, तिसरा, चौथा. ठीक आहे, तर 4 शून्य लागले मध्ये, म्हणून 4 शून्य देऊन द्यायचे. हे झालं 5 वर 4 शून्य इतकं सेंटीग्राम. म्हणजे 5 हेक्टोग्रॅम हे होईल 50,000 इतकं सेंटीग्राम. ठीक आहे, परत दुसरं एखादं की 1 किलोग्रॅम आहे. 1 किलोग्रॅम हे सर्वांना पाठच असेल, पण एक या माध्यमातून कसं काढता येते हे सांगतो. किलोग्रॅम आहे, याचं आपल्याला ग्राममध्ये कन्वर्ट करायचं. किलोग्रॅमचं ग्राममध्ये. पहा कसं, किलोग्राम इथं आहे, ग्राम इथं आहे, तर आपण किलोग्रॅमपासून निघणार. थोडंसं हे समजावून सांगण्यासाठी मी हे एवढं कट करतो. किलोग्रॅम आहे आपल्याकडे, आपल्याला जायचं ग्रॅम इथपर्यंत. मग पद्धत कशी का, एक तर शून्य मोजा किंवा घरं मोजा. ठीक आहे, शून्य म्हटलं तर 1 2 3, मग 3 शून्य म्हटलं तर 1 वर काय करायचं, 3 शून्य द्यायचे. जसं पहा, इथला 1 शून्य, हा 1 शून्य, हा 1 शून्य, तर 3 शून्य देऊन द्या. अशा पद्धतीने आपण हे कॅल्क्युलेशन करू शकतो. हा राऊंड फिगरचा झाला मोठ्याकडून लहानकडे जात असताना. क्लिअर आहे. आता हेच फॉर एक्झाम्पल आपल्याला जर असं असतं, 5 सेंटीमीटर आहे फॉर एक्झाम्पल, 5 सेंटीमीटर आहे, याचं आपल्याला जर किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सेंटीमीटरचं कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे आपल्याला, किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. हा कसं करायचं समजावून सांगतो, लक्षात घ्या. सेंटीमीटर आहे आपल्याकडे, आपल्याला पाहिजे किलोमीटर, तर इथून आपल्याला इथं जायचं आहे. ठीक आहे, तर आपण चेक करू, मागे जात असताना किती शून्य लागते, 1 2 3 4 5. ठीक आहे, मागे जात असताना किती शून्य लागते, 5 शून्य असं काउंट करा. किंवा दुसरी पद्धत की जिथून आपण निघालो, आता सेंटीमीटर आहे आपल्याकडे, तर इथून आपण निघणार आणि काय पाहिजे आपल्याला, किलोमीटर पाहिजे आहे, तर किलोमीटरकडे पोहोचणार आपण. ठीक आहे, मग सेंटीमीटरपासून निघालो, जिथून निघालो ते सोडून द्या. हे सोडलं, मग 1 2 3 4 5
असं काउंट करा किंवा शून्य मोजा, 1 2 3 4 5, 5 शून्य. तर याचा अर्थ 5 घरांना आपण मागे जातो किंवा 5 शून्यांना मागे जातो. तर 5 घरं मागे याचा अर्थ राऊंड फिगर जर संख्या असेल तर ती संख्या लिहिताना तेवढे अंक सोडून पॉईंट द्यायचा. मग 5 अंक सोडून पॉईंट द्या 5 लिहिताना, हे होईल 0.4 वेळा 0.5. याला लिहिताना आपण कसं लिहिणार, 0.4 वेळा 0.5 अशा पद्धतीने लिहिणार. क्लिअर आहे. फॉर एक्झाम्पल इथं 1500 मीटर जर असतं किंवा 15,000 मीटर आहे, 15,000 मीटर याचं जर आपल्याला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असतं तर आपण आहो मीटरमध्ये. ठीक आहे, आपण आहो मीटर, आपल्याला जायचं आहे किलोमीटर. मीटरपासून कुठे जायचं आहे, किलोमीटर. किती घरं मागे, 1 2 3, 3 घरं मागे म्हटलं तर 3 अंक सोडून पॉईंट देणार, तर इथं होईल 15. ठीक आहे, इथून 3 अंक सोडून पॉईंट दिला तर 15.000, 15.0 याचा अर्थ किती, 15. मग 15,000 मीटर म्हटलं तर किती होते, 15 किलोमीटर. आपल्याला एक बेसिक माहीत आहे का, 1,000 मीटर म्हटलं तर 1 किलोमीटर, मग 15,000 म्हटलं तर किती होईल, 15 किलोमीटर. क्लिअर आहे. हा झाला राऊंड फिगरचा नियम. इथपर्यंत समजलं सर्वांना. ठीक आहे, समोर जाऊया आपण. विद्यार्थी मित्रो, पहिला पॉईंट पाहिला आपण पहिल्या टाईपचं की राऊंड फिगर संख्या असताना कन्वर्ट वगैरे कसं करायचं. आता दुसरं पाहू आपण, पॉईंटमध्ये संख्या असताना कन्वर्ट कसं करायचं. ठीक आहे, पॉईंटमध्ये संख्या. फॉर एक्झाम्पल पहिलं आपण उदाहरण पाहू. 1.2 3 4 5 6 अशी संख्या इथं किलोग्रॅम आहे. याचं जर आपल्याला ग्रॅममध्ये कन्वर्ट करायचं असेल, पहा आपल्याकडे आहे किलोग्रॅम, आपल्याला जायचं आहे ग्रॅमवर. किलोग्रॅम आहे जे आपल्याकडे आहे तिथून आपण निघणार. ठीक आहे, किलोग्रॅम आहे इथून आपण निघणार, आपल्याला पाहिजे ग्रॅम, तर ग्रॅमवर जाऊन पोहोचणार. ठीक आहे, तर यावरून आपल्याला काय लक्षात येते की आपण 1 2 3 घरं समोर जाणार आहोत. तर पॉईंटमध्ये जर संख्या असतील तर काय करायचं असतं, याचं सिंपल कन्सेप्ट, जेवढ्या घरांना आपण समोर जाणार तितक्या घरांना पॉईंटसुद्धा समोर जाईल, आणि जितक्या घरांना आपण मागे जाणार तितक्या अंकांना पॉईंटसुद्धा काय होईल, मागे जाईल, हे लक्षात ठेवा. मग किलो टू ग्राम म्हटलं 3 घरं समोर, तर हा पॉईंट 3 अंकांना समोर जाईल. मग 3 अंकांना समोर म्हटलं 1 2 आणि 3, तर हा पॉईंट 4 आणि 5च्या मध्ये जाईल. म्हणजेच याला लिहिताना असं लिहिणार आपण 1234 पॉईंटमध्ये 56. तर पॉईंट इथला 3 अंकांना समोर आला, म्हणजेच आला 4 आणि 5च्या मध्ये. क्लिअर आहे. ह्याच्या व्यतिरिक्त हाच एक फॉर एक्झाम्पल, हे जर असं असतं, ठीक आहे, हे जर असतं सेंटीमीटरमध्ये, सेंटीमीटर, याचं जर आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असतं, सेंटीमीटरमध्ये आहे, याला आपल्याला कशामध्ये, मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असतं, तर आपण कसं केलं असतं. पहा आपल्याकडे सेंटी आहे आणि आपल्याला जायचं आहे मीटरवर. तर सेंटीपासून मीटर म्हटलं तर 2 घरं मागे. ठीक आहे, मग 2 घरं मागे जायचं म्हटलं तर पॉईंट 2 अंकानं मागे जाईल. तर पॉईंट हा 2 अंकानं मागे म्हटलं तर 3 आणि 4च्या मध्ये जाणार. तर याला लिहिताना आपण असं लिहिणार 123 पॉईंटमध्ये 456 इतकं मीटर, अशा पद्धतीनं. ठीक आहे, मग पॉईंट जितक्या अंकानं समोर जातो, ठीक आहे, ठीक आहे, जितके घर आपण समोर जाणार तितक्या अंकानं पॉईंट समोर जाईल, आणि जितके घर आपण मागे जाणार तितक्या अंकानं पॉईंटसुद्धा मागे जाईल. अशा पद्धतीने हा पॉईंटचा कन्सेप्ट आहे. क्लिअर. त्याच्यानंतर पहा तिसरा समोरचा कन्सेप्ट. ठीक आहे, 10च्या घातात लिहिणे, 10च्या घातात. ठीक आहे, हे कसं, फॉर एक्झाम्पल आपल्याला 5 किलो आहे, किलोमीटर आहे फॉर एक्झाम्पल, याला आपल्याला जर मायक्रोमीटरमध्ये लिहायचं असेल, मायक्रोमध्ये. ओके, आता पहा किलोमीटर इथं आहे, आपल्याला जायचं आहे मायक्रो. ठीक आहे, पहा किलोपासून कुठपर्यंत, मायक्रोपर्यंत. ठीक आहे, पहा कसं लक्षात घ्या. किलोकडून हेक्टो म्हटलं 1 घर, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, मिलीपर्यंत आलो आपण 6वं. तर इथून जर मायक्रो जायचं म्हटलं तर इथं 3 घरं असते. शून्यांचं जर काउंटिंग केलं तर 3 शून्य आहे. मग 6 आणि 3 म्हटलं तर 9 शून्य, आणि मोठ्याकडून आपण लहानकडे जात आहोत. ठीक आहे, मग 9 शून्यानं आपण समोर जात आहोत, तर 9 शून्य पहा 1 2 3 4 5 6 मिलीपर्यंत 6, तिथून मायक्रो म्हटलं 3, तर 9 शून्य. मग याचा अर्थ या 5 वर 9 शून्य अशा पद्धतीने येणार.
मग आता हे एवढ्याले मोठाले ऑप्शन हे देणं पॉसिबल नसते, म्हणून याला लिहिताना कसं लिहिणार, 5 गुणाकारात 10चा घात 9. ठीक आहे, त्या संख्येवर जेवढे शून्य येणार तेवढा 10चा घात पॉझिटिव्ह असणार. ठीक आहे, ज्यावेळेस आपण मोठ्याकडून लहानकडे जाणार अशा वेळेस. सर्वांना समजलं? 9 शून्यानं समोर जायचं म्हटलं तर 5 जशाल तसे गुणाकारात 10चा घात 9 असं होईल. दुसरं आणखी एक उदाहरण तुम्हाला समजण्यासाठी. फॉर एक्झाम्पल इथे जर असेल का 2 पिकोमीटर याचं जर आपल्याला मिलीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल, पिकोमीटर आहे याचा आपल्याला मिलीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं. पिको इथं आहे मिली, तर किती शून्यानं मागे, 3 शून्य, 3 आणि 3 6, 6 आणि 3 किती 9. ठीक आहे, तर 9 शून्यानं आपण मागे जातो. ठीक आहे, मग जेवढ्या शून्यानं मागे जाणार, इथली जी संख्या आहे ती जशाल तशी लिहा 2. 9 शून्यानं मागे जाणार आहोत तर गुणाकारात 10चा घात -9. जेवढ्या शून्यानं आपण समोर जाणार तितका 10चा घात पॉझिटिव्ह. ठीक आहे, जसं पहिल्या कंडिशनमध्ये 9 शून्यानं समोर जात होतो तर 10चा घात +9 आणि 9 शून्यानं मागे म्हटलं तर 10चा घात -9 हे लक्षात असू द्या. क्लिअर आहे इथपर्यंत? त्यानंतर समोरचे कन्सेप्ट समोरचा कन्सेप्ट कोणता, किलो हेक्टो डेका हे जे आहे आपला सिक्वेन्स, एक आहे किलो, दुसरा आहे हेक्टो, तिसरं डेका, मध्ये आहे आपलं लिटर मीटर ग्रॅम, मीटर ग्रॅम. ठीक आहे, तर सध्यासाठी आपण फक्त मीटरवर पाहू. समजा मध्ये आहे मीटर, त्याच्यानंतर आहे डेसी, त्याच्यानंतर सेंटी, त्याच्यानंतर मिली, असं वगैरे जर असेल तर यामध्ये पहा कसं लक्षात घ्या. आपल्याला जर कन्वर्ट करायला सांगितलं अशा पद्धतीनं 6 चौरस मीटर विचारलेला प्रश्न आहे. 6 चौरस मीटर बरोबर आपल्याला विचारलं किती चौरस सेंटीमीटर. ठीक आहे, तर चौरस याचा अर्थ वर्ग असं सुद्धा होतो, हे लक्षात ठेवा. चौरसला आपण इंग्रजीतून स्क्वेअर म्हणतो, स्क्वेअर म्हणजेच काय, वर्ग, अशा पद्धतीने. मग आता चौरस ठीक आहे वगैरे जिथे लागते किंवा वर्ग वगैरे जिथे लागते कसं सोडवायचं पहा, सर्वांनी लक्षात घ्या. 6 चौरस मीटरचं आपल्याला किती चौरस सेंटीमीटर होते असं म्हटलं तर काय करायचं, असे प्रश्न सोडवत असताना पहिले चौरस नाही असं समजून सिम्पली सोडवायचं. मग चौरस नाही म्हटलं तर आपण मीटरपासून कुठपर्यंत जायचं आहे आपल्याला, सेंटीमीटर. मग मीटरकडून सेंटीमीटर म्हटलं तर लक्षात येईल का 2 घरं समोर जातात. मग 2 घरं समोर म्हटलं तर या 6 वर 2 शून्य द्यायचे. ठीक आहे, 2 घरं समोर म्हटलं तर 10 वर काय करायचं, 2 शून्य द्यायचे. तर इथं 10, ठीक आहे, 2 घरं समोर म्हटलं तर 6 वर 2 शून्य अशा पद्धतीने आपण दिले. क्लिअर? मग आता चौरस म्हटलं तर याचा अर्थ असतो वर्ग, वर्ग म्हणजे काय, 2. ठीक आहे, तर शून्यांची काय करायची, इथं दुप्पट करायची, शून्यांची दुप्पट करायची. 2 शून्य आले तर याची दुप्पट केली तर किती होतील, 4 शून्य. म्हणून चौरस जिथं कुठे येते तिथं नॉर्मल जेवढे शून्य यायला पाहिजे त्याच्या शून्यांची संख्या दुप्पट असते त्याच्यापेक्षा. म्हणजे 2 शून्य यायला पाहिजे होती तर चौरस आल्यामुळे काय होईल, दुप्पट होईल, म्हणजे किती होणार, 4 शून्य. क्लिअर आहे? आणखी एक उदाहरण पहा. 1 वर्ग किलोमीटर आपल्याला विचारलं किती वर्ग मीटर. वर्ग किलोमीटर याचा आपल्याला वर्ग मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. कसं करायला पाहिजे पहा, याच्यामध्ये वर्ग हा जो शब्द आलेला आहे हा नाही असं समजून सुरुवातीला सोडवायचं. पहा, तर मग हा जर नाही म्हटलं तर किलोमीटरपासून तर मीटरपर्यंत, तर किती घरं, 1 2 3, 3 घरं समोर म्हटलं तर या 1 वर 3 शून्य देणार. 3 घरं समोर म्हटलं तर 1 वर किती, 3 शून्य, 3 शून्य दिले. तर आता वर्ग म्हटलं तर कन्सेप्ट काय, शून्यांची संख्या दुप्पट होते. वर्ग किंवा चौरस म्हटलं तर काय होते, दुप्पट होते, दोन्हीचा अर्थ सारखा. 3 शून्य म्हटलं तर यांची दुप्पट झाली तर किती होतात, 6 शून्य. तर अशा पद्धतीने होईल. तर 1 वर्ग किलोमीटर म्हटलं तर 1 वर 6 शून्य म्हणजे 10 लाख इतकं वर्ग मीटर अशा पद्धतीनं होणार.
क्लिअर आहे. तर वर्ग म्हटलं तर शून्यांची संख्या काय होते, दुप्पट होते अशा पद्धतीने. ठीक आहे. एकक याच्यासाठी मी पुस्तकात कन्सेप्ट लिहून दिलेला आहे का एकक वर्गाच्या स्वरूपात असताना शून्यांची संख्या ही काय होते, दुप्पट होते. वर्गाच्या म्हणजे काय, वर्ग किंवा चौरस अशा पद्धतीने. ओके, इथपर्यंत ओके. त्यानंतर समोरचं पहा. आता घनाबद्दल जर असेल, ठीक आहे. घनाबद्दल वगैरे जर असेल तर काय करायचं असते, फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या. आता एक घनमीटरचं जर आपल्याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल, ठीक आहे, घन सेंटीमीटरमध्ये, घनमीटर आहे याचा आपल्याला घन सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं. काय करायचं, सुरुवातीला घन हा शब्द नाही अशा पद्धतीने पहिले सोडून घ्यायचं. मग मीटर टू सेंटीमीटर, मग मीटर टू सेंटीमीटर म्हटलं तर 2 घर समोर, तर 1 वर 2 शून्य येणार. आता घन जर म्हटलं तर शून्यांची संख्या तिप्पट होते हे लक्षात असू द्या. ठीक आहे. तर घन म्हटलं तर नॉर्मल जेवढे शून्य यायला पाहिजे होते त्याच्या शून्यांची संख्या तिप्पट होते. मग 2 शून्य आहे, तिप्पट जर झाली तर बेत्रिक 6 होईल. याचा अर्थ 2 ऑलरेडी आहे, तर किती शून्य द्यावं लागेल, 4 शून्य द्यावं लागेल. तर अशा पद्धतीने हे होणार. तर 1 वर 6 शून्य. आता काही विद्यार्थी असतात त्यांना असं वाटते का वर्ग किंवा चौरस म्हटलं तर आकड्याचं सुद्धा याचा 1 आहे याचाही वर्ग करायला पाहिजे किंवा घन, तर असं होत नसते. तर नॉर्मल सोडवत असताना जेवढे शून्य यायला पाहिजे तेवढे शून्य, आणि वर्ग म्हटलं त्याची दुप्पट, आणि घनाच्या स्वरूपात जर एकक असेल तर शून्यांची संख्या काय होते, तिप्पट होते. एवढं लक्षात असू द्या. क्लिअर आहे. ही होती सर्व बेसिक माहिती. याच्यावर आधारित आता या चॅप्टरमध्ये कसे प्रश्न विचारले ते आपण त्यातले काही प्रश्न पाहू. जेवढं मी पुस्तकात प्रश्न दिलेले आहे त्यामधले काही प्रश्न आपल्याला इथं सोडवण्यासाठी घेतलेले आहे. पहा, पहिला प्रश्न, 1 मॅट्रिक टन. तर आपल्याला समजलं पाहिजे का मॅट्रिक टन, मेगा टन आणि टन हे सेम असते. तर याचं जर तुम्ही पाठांतर केलं असेल तर हा तोंडी क्वेश्चन सोडवू शकतो आपण. ठीक आहे. पहा, 1 टन म्हटलं तर याच्यामध्ये किती क्विंटल असतात, 10 क्विंटल असतात, 10 क्विंटल. आणि आता ऑप्शन जर पाहिले तर सर्व ऑप्शन हे कशामध्ये आहे, किलोग्राममध्ये आहे. मग आन्सर जर किलोग्राममध्ये पाहिजे असेल तर एका क्विंटलमध्ये 100 किलो असते. एका क्विंटलमध्ये किती असते, 100 किलो. असे जर 10 क्विंटल म्हटलं तर 100 गुणाकारात 10 केलं तर हे होते 1000. ठीक आहे. मग याचं जर आन्सर किलोमध्ये काढायचं म्हटलं, किलोग्राममध्ये, तर हे होईल 1000 किलोग्रॅम. ठीक आहे. तर प्रॉपर चेक करून 1 वर 3 शून्य हे आन्सर पाहिजे होतं. तर याचा आन्सर राहणार ऑप्शन नंबर 2. क्लिअर. चला पुढचा प्रश्न. 40 किलोग्रॅम मायनस 700 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम. तर असे प्रश्न सोडवत असताना काय लॉजिक वापरायचं किंवा कशा पद्धतीनं सोडवायला पाहिजे पहा. लक्षात घ्या, आपला फोकस असला पाहिजे का आपल्याला जे आन्सर विचारलं ते कशामध्ये विचारलं. तर आन्सर कशामध्ये विचारलं, किलोग्रॅममध्ये. तर मग काय करायचं, सर्व एकक किलोग्रॅममध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. ठीक आहे. पहा कसं काय म्हणत आहो मी तुम्हाला समजावून सांगतो. पहा, पहिलं 40 किलोग्रॅम जशाला तसं मायनसमध्ये. आता आन्सर किलोग्रॅममध्ये आहे, पहिली राशी हे किलोग्रॅममध्येच आहे, तर त्याला कन्वर्ट वगैरे करण्याची गरज नाही, ती जशाल तशी राहू द्या. 40 किलोग्राम जशाल तसं. आता हे ग्रॅम आहे तर आपल्याला इथं किलोग्रॅम पाहिजे. कसं करणार पहा, आपला सिक्वेन्स काय सांगते, किलो, हेक्टो, डेका आणि इथं ग्रॅम असते सेंटरला. ठीक आहे. आता शिकलो आपण. ठीक आहे. मग आता ग्रॅमचं किलोग्रॅम म्हटलं तर किती घरं मागे, 3 घरं मागे. पहा, 1 2 3, 3 घरं मागे. संख्या कशी आहे आपली, राऊंड फिगर. तर राऊंड फिगर संख्या म्हटलं तर नियम काय सांगते, जेवढ्या अंकांना समोर जाणार तेवढे शून्य, आणि जेवढ्या घरांना मागे जाणार तेवढे अंक सोडून पॉईंट. मग 750 लिहिताना 3 अंक सोडून पॉईंट. मग 3 अंक सोडून जर पॉईंट दिला तर इथं होते 0.750, किंवा याला तुम्ही 0.75 असं लिहिलं तरी चालते, कारण शेवटचा जो शून्य आहे त्या शून्याला किंमत राहत नाही. मग 750 ग्रॅम याचा अर्थ 0.75 किलोग्रॅम, यालाच आपल्या भाषेत आपण पाऊण किलोग्रॅम असं सुद्धा म्हणतो. क्लिअर आहे.
चला मग याचं जर कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर आपण दशांश अपूर्णांक हा चॅप्टर शिकलो, त्यामध्ये बेरीज वजाबाकी कशी करायची हे मी तुम्हाला बेसिकमध्ये सांगितलेलं आहे, तर ते प्रॉपर समजून घ्यायचं आणि यूज करायचं ते, ठीक आहे, वापरात आणायचं, आपल्याला सोडवता येईल. एका संख्येमध्ये पॉईंट नंतर 2 अंक आहे, पहिल्या संख्येत पॉईंट वगैरे नाही आहे, ठीक आहे. तर कॅल्क्युलेशन करताना काय, किंवा असं म्हणा 40मधून पाऊण काढला तर किती राहते, 39 पॉईंट किती 25, ठीक आहे. 40मधून 0.75 जर काढले तर काय राहते, 39.75 किलोग्रॅम, ठीक आहे, 39.25 किलोग्रॅम असा. एक तर असं म्हणू शकता, किंवा याला दशांश बॅलन्स करायचा. जसं पहिल्या संख्येत दशांश नाही आहे तर दशांश देऊन द्यायचा, दुसऱ्या संख्येत पॉईंट नंतर 2 अंक आहे तर 2 शून्य घ्यायचे इथं, आणि मायनसमध्ये इथे 0.75, ठीक आहे. याला म्हणतो आपण दशांश बॅलन्स करणं. मग दशांश जर बॅलन्स झाला तर आता काय करायचं, दशांश नाही असं समजून याला सोडून घ्यायचं. मग दशांश नाही म्हटलं तर पहिली संख्या 4000, दुसरी संख्या 75, मग 4000मधून 75 मायनस केलं तर 3925 होईल. आणि फायनल आन्सर लिहिताना दशांश बॅलन्स करताना पॉईंट नंतर जेवढे अंक होते तेवढे अंक पॉईंट नंतर ठेवायचे. जसं बॅलन्स करताना पॉईंट नंतर 2 अंक होते तर फायनल आन्सर लिहिताना 2 अंक पॉईंट नंतर असायला पाहिजे. म्हणून याचा आन्सर किती येईल, 39.25 इतकं किलोग्रॅम, जे की आपला ऑप्शन असणार 2, 39.25 किलोग्रॅम. क्लिअर आहे. चला समोर जाऊ आपण. पुढचा प्रश्न तिसरा, ठीक आहे. आपल्याला म्हटलं प्रति गुंठा 2 टन, याचा अर्थ काय, 1 गुंठा जर म्हटलं, यांचं म्हणणं आहे का 1 गुंठा म्हटलं तर किती टन, 2 टन असं ऊसाचं उत्पादन होते म्हटलं. प्रति गुंठा 2 टन याचा अर्थ काय, एका गुंठ्यामागं 2 टन. क्लिअर आहे. या हिशोबाने 1 एकर क्षेत्रात आता हिशोब सांगताना आपल्याला गुंठ्याचा दिला काय, एका गुंठ्यात 2 टन असं वगैरे, आणि समोर विचारताना म्हटलं 1 एकर क्षेत्रात, ठीक आहे, 1 एकर क्षेत्रात ऊसाचे उत्पादन किती होईल अशा पद्धतीने म्हटलं. आता 1 एकर म्हटलं तर किती गुंठे होतात हे आपल्याला समजलं पाहिजे. तर 1 एकर म्हणजे किती होते, 40 गुंठे. हे जर माहीत असेल तरच हा प्रश्न आपण सोडवू शकतो. मग याला कसं सोडवायचं हा प्रश्न कसा सोडवायला पाहिजे, मग गुंठे इकडं, त्याच्यानंतर इकडं टन. तर 1 गुंठा म्हटलं तर किती, 2 टन. तर 40 गुंठे म्हटलं तर किती होईल, मग 1चे 2 झाले तर 40चे दुप्पट किती होणार इथं, 80. तर आपलं जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचा आन्सर किती यायला पाहिजे, मग 80. ठीक आहे. तर 1 एकर क्षेत्रात म्हटलं तर ऊसाचं उत्पादन किती होईल, 80 टन इतकं होईल. यासाठी महत्त्वाचं होतं 1 एकर म्हणजे 40 गुंठे होते, हे तुम्हाला पाठ असणं. क्लिअर आहे. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न पहा, चौथा. 6.02 किलोग्रॅम, मायनसमध्ये 9.7 हेक्टोग्रॅम, प्लसमध्ये 4.5 डेकाग्रॅम बरोबर रिकामी जागा डेकाग्रॅम. तर या टाईपचे जर प्रश्न विचारले तर आपला फोकस पाहिजे का आपल्याला आन्सर जे पाहिजे ते कशामध्ये आहे. ठीक आहे. तर आन्सर कशामध्ये पाहिजे आपल्याला, डेकाग्रॅममध्ये. मग असे प्रश्न सोडवत असताना काय करायचं, सर्वच राशी हे डेकाग्रॅममध्ये पहिले कन्वर्ट करायच्या, मग त्याला आपण सिम्पली सॉल्व करू शकतो. पहा कसं, लक्षात घ्या. आपला सिक्वेन्स किलो, हेक्टो, त्यानंतर डेका, त्यानंतर ग्रॅम. ठीक आहे. अशा पद्धतीने हा सिक्वेन्स वगैरे आहे. तर आपल्याला कशामध्ये पाहिजे, डेकाग्रॅममध्ये पाहिजे. ठीक आहे. मग डेकाग्रॅममध्ये म्हटलं तर याला कसं करायला पाहिजे, पहा. किलो, पहिली राशी किलोमध्ये आहे, त्याला आपल्याला डेकाग्रॅममध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर किती घरांना समोर जातो आपण, 2 घरं समोर जातो. मग 2 घरं समोर जर म्हटलं तर पॉईंटमधली संख्या म्हटलं तर आपण जेवढ्या घरांना समोर जाणार तेवढ्या अंकांना पॉईंट समोर जाणार. आपण बेसिक नियम शिकलो. तर पॉईंट 2 अंकांना समोर म्हटलं तर ठीक आहे, हे 2 घरांना समोर म्हटलं तर पॉईंट 2 अंकांना समोर. आता इथं पॉईंट नंतर 2 अंक होते, 2 अंकांना समोर जाणं याचा अर्थ इथला पॉईंट निघून जाणं. मग पॉईंट जर निघाला तर हे होते 602 डेकाग्रॅम. याला जर आपण डेकाग्रॅममध्ये कन्वर्ट केलं तर पहिली संख्या किती झाली, 602 डेकाग्रॅम. परत मायनसचं चिन्ह जशाल तसं. आता हेक्टोग्रॅम आहे म्हणजे हे इथं आहो आपण.
आपल्याला जायचं डेकाग्रॅम, म्हणजे एका अंकानं समोर जायचं आहे. ठीक आहे, तर पॉईंटवाली संख्या आहे, एका अंकानं आपण जर समोर जात असेल, ठीक आहे, एका घरानं समोर जात असेल तर पॉईंट एका अंकानं समोर जाईल. मग पॉईंट एका अंकानं समोर म्हटलं तर यातला पॉईंट निघून जाईल, तर हे होईल 97 डेकाग्रॅम. आणि शेवटची जी राशी होती प्लसमध्ये डेकाग्रॅममध्येच होती, तर त्याला कन्वर्ट करण्याची आवश्यकता नाही. क्लिअर आहे. मग याचं जर वजाबाकी करतो म्हटलं तर 602 मधून 97 काढले तर हे 500. ठीक आहे, 602 मधून 97 जर काढले तर 505 होईल आणि प्लसमध्ये 4.5. मग 505 प्लस 4.5 या दोघांची जर बेरीज केली तर हे होईल टोटल 509.5. आणि याचं जे आन्सर असणार हे आन्सर असणार डेकाग्रॅममध्ये, तर आन्सर 509.5. ठीक आहे, जे की आपलं ऑप्शन नंबर होतं 4. तुम्हाला समजलं असेल काय करायचं होतं याच्यामध्ये महत्त्वाचं. ज्या म्हणजे ज्या एककात आपल्याला उत्तर पाहिजे असते त्या एककात प्रश्नामधील सर्व जे युनिट दिलेले आहे, ठीक आहे, ते पहिले कन्वर्ट करून घ्यायचे, मग आपण त्याला इझिली सॉल्व करू शकतो. क्लिअर आहे. चला पुढे जाऊया आपण. अंतरावर आधारित प्रश्न म्हटलं तर हे प्रश्न कसे सोडवायचे लक्षात घ्या. 1 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर आपण बेसिकमध्ये पाहिलं, हे डायरेक्ट पाठही तुम्ही केलं तर बेटर आहे. ठीक आहे, डायरेक्टली तुम्हाला आन्सर मिळू शकते. ठीक आहे, आणि याला जर सोडवायचं म्हटलं तर कसं सोडवू शकता पहा. 1 हेक्टर, ठीक आहे, मध्ये 100 गुंठे असते, एवढं लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, आणि एका गुंठ्यामध्ये 100 चौरस मीटर असते. ठीक आहे, मग आता आपल्याला आन्सर पाहिजे चौरस मीटरमध्ये. मग याला कसं कन्वर्ट करायचं. हे झालं 100 गुंठे आणि आपलं बेसिक काय माहीत आहे का, एक गुंठा म्हटलं तर हे असते 100 चौरस मीटर. एक गुंठा म्हटलं तर हे किती असते 100 चौरस मीटर. तर आपल्याकडे 100 गुंठे, मग 100 गुंठे आहे, एका गुंठ्यात किती 100 चौरस मीटर. मग 100 गुणाकारा 100 म्हटलं तर 1 वर 4 शून्य इतकं येणार, हे होईल 10,000 चौरस मीटर. ठीक आहे, म्हणजेच काय का आपण जर 1 हेक्टरचं जर चौरस मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर हे होते 10,000, म्हणजे 1 वर 4 शून्य इतकं चौरस मीटर. क्लिअर आहे. तर याच्यासाठी माहीत काय पाहिजे, एका हेक्टरमध्ये 100 गुंठे असतात आणि एक गुंठा म्हणजे 100चा. तर एक म्हणजे 100चा, तर असे 100 म्हटलं तर 100 गुणाकार 100 किती होईल 10,000. क्लिअर आहे. पुढचा प्रश्न पहा. माधवकडील पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हटलं आपल्याला, माधवकडील 5 एकर जागेपैकी, ठीक आहे, टोटल किती होती 5, एवढी टोटल होती 5 एकर. 1 हेक्टर जागा विकली. आता 1 हेक्टर म्हटलं तर लक्षात यायला पाहिजे का 2.5 एकर. 1 हेक्टर म्हटलं तर 2.5 एकर विकली आणि 30 गुंठे जागा ही काय केली म्हटलं, दान केली. ठीक आहे, आता 40 गुंठ्याचा 1 एकर होतो, तर 30 गुंठे म्हटलं तर पाऊण एकर होते. हे जर समजलं तर कॅल्क्युलेशन खूप सोपं जाते. ठीक आहे, 30 गुंठे म्हटलं तर किती होते पाऊण एकर, कारण 40 गुंठे म्हटलं तर 1 एकर, तर 20 गुंठे म्हणजे अर्धा, तर 30 म्हणजे पाऊण व्हायला पाहिजे. क्लिअर आहे. तर माधवकडे शेवटी जागा किती जागा शिल्लक उरेल असं आपल्याला म्हटलंय. पहा लक्षात घ्या कसं सोडवायला पाहिजे. मग शिल्लक काढायचं आहे आपल्याला. सुरुवातीला 5 एकर जागा होती. ठीक आहे, 1 हेक्टर म्हटलं जागा विकली, तर 1 हेक्टर म्हणजे किती 2.5. आता जे विकणं असो किंवा दान देणं असो, याचा अर्थ तेवढी जागा तेवढी जमीन कमी होणार हे लक्षात घ्या. ठीक आहे, 2.5 एकर म्हणजे 1 हेक्टर एवढी विकली. त्यानंतर 30 गुंठे जागा दान दिली. 30 गुंठे म्हणजे काय 0.75 एवढं काय केलं दान दिली. मग एवढी जागा कमी होईल, त्याची तेवढी जमीन कमी होईल आणि मग कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. 5 वजा इकडे जर 2.5 आणि पाऊण म्हटलं तर हे होते 3.25 म्हणजे 3.25. मग 5 एकरमधून 3.25 जर मायनस केलं तर हे उरते 1.75. ठीक आहे, हे किती उरते 1.75 आणि यालाच आपण कसं म्हणणार पावणे 2 एकर. ठीक आहे, 1.75 म्हटलं तर काय होईल पावणे 2 एकर. 2 एकरला 0.25 इतकं कमी. क्लिअर आहे.
समजलं इथपर्यंत? तुम्हाला जर बेसिक जर थोडंसं नॉलेज असेल, डायरेक्ट 30 गुंठे म्हणजे 0.75 पाऊण एकर होते हे समजलं पाहिजे, 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर होते हे समजलं पाहिजे, आणि दान देणं विकणं याचा अर्थ तेवढी जमीन कमी होणार हे कळलं पाहिजे. यालाच तुम्ही कसं सोडू शकत होते पहा, लक्षात घ्या. आणखी जर वेगळ्या भाषेत सोडवायचं म्हटलं असतं तर याला असं करू शकत होते. आता इथं 5 एकर आहे, टोटल 5 एकर, ठीक आहे. विकलेलं किती आहे? 1 हेक्टर, 1 हेक्टर. परत दान दिलेलं किती आहे? 30 गुंठे, हे आहे 30 गुंठे, अशा पद्धतीने. मग आता कॅल्क्युलेशन करताना लक्षात येईल, 1 एकर, एक युनिट आहे एकर, दुसरा आहे हेक्टर आणि तिसरा आहे गुंठे. मग हे तिन्ही जर वेगवेगळं असेल तर आपण काय करतो, कॅल्क्युलेशन करताना जनरली की जे लहान एककात कन्वर्ट करतो, ठीक आहे. मग लहान एककात म्हटलं तर याच्यातलं आहे गुंठे, तर एका एकरात 40 गुंठे असते, तर असे जर 5 एकर म्हटलं तर हे होईल 200 गुंठे. मायनसमध्ये 1 हेक्टर म्हणजे 100 गुंठे आणि इकडं 30, अशा पद्धतीने. मग हे 200 मायनसमध्ये होईल 130, तर 200 मायनस 130 म्हटलं तर हे होते 70 गुंठे. मग गुंठ्यामध्ये जर तुम्ही आन्सर काढलं तर हे होते 70 गुंठे, आणि ऑप्शन जर चेक केले तर हे सर्व एकरच्या युनिटमध्ये. मग आता गुंठ्यांचं जर आपल्याला एकरमध्ये कन्वर्ट करायचं म्हटलं तर एका एकरात 40 गुंठे असते, म्हणून गुंठ्याचं एकरमध्ये कन्वर्ट करत असताना 40 भागायचं. मग 70 आहे, याला आपण 40 भागणार, तर 1 1 0 कॅन्सल होणार, तर 7ला 4 भागतोय आपण, 4 1 4, उरतील 3, ठीक आहे. मग 3ला भाग जात नाही, पॉईंट द्या, 3 वर 0, 30 होईल, 4 7 28, 30मधून 28 काढले 2, परत 0 घ्या 20, 4 5 20, तर 1.75 एवढे एकर, ठीक आहे. आणि 1.75 याचाच अर्थ 1.25 होतो, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. क्लिअर? इथपर्यंत अशा पद्धतीने सोडू शकता तुम्ही. आता हे जे नंबरिंग आहे तुम्हाला लक्षात येईल, इथं 1 नंबर आहे, इथं 5 नंबर आहे, हे असे काहून, तर पुस्तकातला जो नंबर आहे या प्रकारातल्या प्रश्नाचा, हे आपल्या पुस्तकातलेच प्रश्न आहे, ठीक आहे. तर त्या पुस्तकातला जो सिक्वेन्स नंबर होता तोच जशाल तसं इथं ठेवलेला आहे. क्लिअर? चला पुढचं, 6 चौरस मीटर बरोबर किती चौरस सेंटीमीटर असं म्हटलंय. पहा, हा विचारलेला प्रश्न आहे, तुम्हाला बेसिक शिकवताना सुद्धा हे सांगितलं होतं मी. चौरस मीटर बरोबर किती चौरस सेंटीमीटर, चौरस सेंटीमीटर असं आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. तर काय करतो आपण की चौरस नाही असं समजून पहिले सोडवतो. मग आता मीटर टू सेंटीमीटर, तर आपला सिक्वेन्स काय सांगते, किलो, हेक्टो, त्याच्यानंतर काय डेका, त्याच्यानंतर मीटर, अंतराच्या बाबतीत म्हटलं तर सेंटरला मीटर, त्यानंतर डेसी, त्यानंतर सेंटी, अशा पद्धतीनं, आणि शेवटी मिली, असं, ठीक आहे. तर आता मीटरपासून सेंटीमीटर जायचं आहे, मीटर टू सेंटीमीटर. पहा, मीटर टू सेंटीमीटर म्हटलं तर किती घरं समोर, 2 घरांना समोर. पहा, 1 आणि 2, 2 घरं समोर म्हटलं तर जेवढ्या घरांना समोर जाणार राऊंड फिगर अंक असताना तेवढे शून्य येणार, 2 शून्य. क्लिअर आहे? हे झालं चौरस वगैरे नसताना. मग चौरस असेल तर काय बदल होत असतो, शून्यांची संख्या दुप्पट होते. 2 शून्य आहे तर यांची संख्या दुप्पट होईल, तर किती होणार, 4 शून्य, म्हणजेच 6 चौरस मीटरचं जर आपण चौरस सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केलं तर हे किती होते, 60,000 चौरस सेंटीमीटर. क्लिअर आहे? हा एक बेसिक नियम तुम्हाला माहीत पाहिजे होता, ठीक आहे. समोरचा प्रश्न पहा, 1 मायक्रोमीटर म्हटलं तर किती मिलीमीटर, ठीक आहे. तर आता पहा, याचा सिक्वेन्स कसा असते, मिली, मायक्रो, ठीक आहे, त्यानंतर नॅनो आणि पिको वगैरे असते. तर सध्या आपल्याला एवढंच लागते, मायक्रोमीटरचं आपल्याला मिलीमीटरमध्ये जायचं आहे, मायक्रोकडून कुठे जायचं आहे, मिलीमीटरमध्ये, ठीक आहे. मग असं जर म्हटलं तर लक्षात घ्यायचं, याच्यामध्ये 3 शून्य असतात इथं. मग 3 शून्यानं मागे म्हटलं तर जेवढ्या शून्यानं मागे जाणार तेवढे अंक सोडून पॉईंट येणार, ठीक आहे. मग आता 1 मायक्रोमीटर, पहा, 1 मायक्रोमीटर
याचं जर आपल्याला मिलीमीटर म्हटलं, मिलीमीटर, ठीक आहे, तर मायक्रो टू मिली म्हटलं तर 3 शून्यानं मागं म्हटलं तर ही संख्या लिहित असताना 3 अंक सोडून पॉईंट, 1 लिहिताना 3 अंक सोडून पॉईंट, म्हणजे होईल 0.001 इतकं मिलीमीटर. तर आन्सर येईल, ठीक आहे, 3 अंक सोडून पॉईंट, तर 0.001 इतकं मिलीमीटर. क्लिअर आहे? चला पुढचा प्रश्न. समोरील प्रश्न, 16 खांबातील अंतर 480 मीटर आहे असं आपल्याला म्हटलं. किती खांबातील? 16 खांबातील अंतर 480 मीटर आहे म्हटलं. सर्व खांब समान अंतरावर आहेत, तर 5व्या व 9व्या खांबातील अंतर किती असं आपल्याला म्हटलं. हे थोडंसं लॉजिकल प्रश्न आहे, ठीक आहे. अशा टाईपचा प्रश्न एकदा जर तुम्ही प्रॅक्टिकली करून पाहाल स्वतः तर कधीच आपण विसरणार नाही, व्यवस्थित आपण सोडू शकतो. कसं लक्षात घ्या. असं समजा हा पहिला खांब, हा दुसरा खांब, हा तिसरा खांब, ठीक आहे, अशा पद्धतीनं हे खांब आहे, चौथा, पाचवा, सहावा, अशा पद्धतीनं. ओके, ठीक आहे. तर आता कन्सेप्ट काय म्हणते आपल्याला, 16 खांबातील अंतर किती आहे म्हटलं, 480. पहिला जो खांब आहे, ठीक आहे, हा स्टार्टिंग पोझिशनला आहे, स्टार्टिंग पॉईंटला आहे, ठीक आहे. परत सेम डिस्टन्स, आता इथं डिस्टन्स सोडावं लागलं, परत इथं डिस्टन्स, इथं डिस्टन्स. तर यावरून समजते का पहिला जो खांब आहे तो खांब रोवत असताना त्याच्यासाठी जागा लागत नाही, ठीक आहे, म्हणजे सेपरेटली अशी जागा सोडावं नाही लागत. जसं दुसऱ्यासाठी आपल्याला एवढी जागा सोडायचं काम पडलं, तिसऱ्यासाठी सेम जागा सोडली, तसं पहिल्यासाठी जागा सोडायचं काम नसते. ते सुरुवातीच्या ठिकाणावर पहिल्या पॉईंटवर आपण ते खांब रोवणार. क्लिअर आहे? तर मला असं सांगायचं आहे, लक्षात घ्या, 16 खांबातील अंतर 480 मीटर असेल तर याचा अर्थ हे ॲक्च्युअलमध्ये किती खांबातील अंतर असते, 15 खांबातील. कारण पहिला जो खांब असते त्याला स्पेशली अंतर लागत नाही. क्लिअर आहे? मग कसं सोडवायचं असते, म्हणून एका खांबातील अंतर किंवा प्रत्येक खांबातील अंतर असं जर काढलं तर वर 480 मीटर आणि खाली येणार 15. 15 जर भाग दिला, 15 त्रिक 45, 48 मधून 45 काढले, 3 उरणार, 0 घ्या 30, तर 15 दोन्ही किती होणार, 30, तर इथं 32 मीटर. हे झालं प्रत्येक खांबातील अंतर. मग आता म्हटलं आपल्याला 5व्या व 9व्या खांबातील अंतर किती, कसं सोडवायचं. हे 5व्या आणि 9व्या खांबातील अंतर म्हटलं तर मोठा अंक 9, लहान अंक 5 मायनस करायचे, गुणाकारात. प्रत्येक खांबात कितीचं अंतर आहे, 32चं, तर तेवढ्यानं गुणायचं. आता 9 वजा 5 केलं तर हे 4 होते आणि गुणाकारात 32. मग 32 गुणाकारात 4 म्हटलं तर 2 चोक 8 आणि 3 चोक 12, म्हणजे किती होते, 128 इतकं मीटर. तर हा जो प्रश्न आहे याचा आन्सर यायला पाहिजे 128 इतकं मीटर. क्लिअर आहे? तर अशा पद्धतीने सोडू शकता. याच्यामध्ये लॉजिक काय होतं का 16 खांबातील अंतर म्हटलं तर ते ॲक्च्युअलमध्ये किती असते, 15 खांबातील अंतर असते, कारण पहिल्या खांबासाठी स्पेशली अंतर घेण्याची गरज नसते. क्लिअर आहे? ओके, समोरचा प्रश्न पहा. 42 मीटर लांबीची पट्टी 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली. ठीक आहे, किती ठिकाणी कापली म्हटलं, 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली, तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा होईल. तर याच्यामध्ये लॉजिक कोणतं लावायचं असते, फोकस करा सर्वांनी. ठीक आहे, 6 ठिकाणी कापली म्हटलं. आता एक पट्टी, याच्यामध्ये लॉजिक कोणतं लागते, समजा ही एक पट्टी आहे, 6 ठिकाणी कापली. पहिलं ठिकाण इथं कापली एकदा, दुसऱ्यांदा कापलं, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा कापलं, 5व्यांदा, 6व्यांदा, हे 6 ठिकाणी कापली. तर 6 ठिकाणी जर कापली म्हटलं तर तुकडे किती होईल हे पहिले पाहायचं. तर हा पहिला तुकडा, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, 5वा, 6वा आणि हा 7वा. ठीक आहे, ज्यावेळेस आपण 6 ठिकाणी कापणार त्यावेळेस तुकडे किती होणार, 7 तुकडे होणार. हे याच्या मागचं लॉजिक होतं. ठीक आहे, ज्यावेळेस ते पट्टी एकेरी असते, ठीक आहे, त्यावेळेस आपण जेवढ्या वेळेस कापणार त्याच्यापेक्षा एक तुकडा जास्त मिळतो. ठीक आहे, आणि ती जर दुहेरी असती, फॉर एक्झाम्पल अशी जर असती, एखादं दोरखंड दोरी वगैरे आहे जी दुहेरी आहे, ज्याची 2 टोकं जुळवून घेतलेलं आहे, तर अशा वेळेस आपण जेवढ्या वेळेस कापतो, फॉर एक्झाम्पल इथं म्हटलं 6 ठिकाणी कापलं तर एकेरी असताना 6 + 1, ठीक आहे, एवढे तुकडे होणार.
ठीक आहे, तुकडे काढत असताना जेवढ्या वेळा कापणार त्याच्यापेक्षा एक न जास्त. आणि ज्यावेळेस ही कंडिशन असते, दुहेरी दोरी असते, दोन टोकं जुळवून घेतलेली असते, ही दोरी जर 3 ठिकाणी कापली सारख्या अंतरावर तर इथं किती तुकडे मिळतात? पहिला, दुसरा, हा वरचा तिसरा, हा खालचा चौथा, हा पाचवा, हा सहावा आणि हा जो उरलेला आहे हा असतो 7वा तुकडा. ठीक आहे, म्हणजे 3 ठिकाणी कापलं तर किती तुकडे मिळाले? 7 तुकडे. तर याला आपण कसं करत असतो? जेवढ्या वेळा कापणार म्हणजे याचा फॉर्म्युला कसं n वेळा कापलं तर त्याची दुप्पट होईल आणि प्लसमध्ये 1. म्हणजे जसं या प्रश्नामध्ये जे बेसिक सांगत आहो मी त्यामध्ये 3 वेळा कापलं असं म्हटलं, तर 3 वेळा जर म्हटलं तर बेत्रिक किती? 6 प्लसमध्ये 1, तर 6 आणि 1 किती होणार? 7. तर तुकडे किती होतील? 7. क्लिअर आहे? तर याच्यावरून लक्षात घ्यायचं का तुकडे हे जे मिळणार आहे ते एकेरी असताना जेवढ्या वेळा कापणार त्याच्यापेक्षा 1 न जास्त आणि दुहेरी असताना जेवढ्या वेळा कापणार, ठीक आहे, त्याच्यापेक्षा दुपटीपेक्षा 1 न जास्त. क्लिअर आहे? पहा, तर आता हा जो प्रश्न होता या प्रश्नावर येऊया समोर आपण. ठीक आहे, पहा लक्षात घ्या. ठीक, लक्षात घ्या. 6 ठिकाणी कापली म्हटलं तर तुकडे किती? पहिले हा कन्सेप्ट. तुकडे म्हटलं तर जेवढ्या वेळा कापणार, जसं 6 वेळा कापले, एकेरी आहे तर 6 + 1 म्हणजे तुकडे किती? 7. म्हणून आपल्याला म्हटलं प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा होईल? तर प्रत्येक तुकड्याची लांबी, प्रत्येक तुकड्याची लांबी. ठीक, याच्यामध्ये महत्त्वाचं काय होतं? खूप जणांना याच्यामध्येच कन्फ्युजन होते का 6 ठिकाणी कापलं त्यांना वाटते 6 तुकडे होतील, मग डायरेक्ट ते काय करतात? 42चे 6 तुकडे म्हटलं तर एक तुकडा 7चा असं करून टाकतात, चुकून जाते आन्सर. ऑप्शनमध्ये 7 सुद्धा होतं. तर कळलं पाहिजे 7 तुकडे होतात. मग टोटल 42 आहे, याचे सारखे 7 तुकडे म्हटलं तर प्रत्येक तुकडा कितीचा होईल? 6 मीटरचा. तर याचा आन्सर किती यायला पाहिजे? 6 इतकं यायला पाहिजे. क्लिअर आहे? अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. पुढे जाऊया आपण. हा पुढचा प्रश्न. 7 मीटरच्या दोरखंडाचे, 7 मीटरचं दोरी आहे म्हटलं, दोरखंड म्हणजे काय? दोरी आहे. 1-1 मीटरचे तुकडे करायचे. पहा, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. 7 मीटरची दोरी आहे तर त्याचे 1-1 मीटरचे तुकडे करायचे. याचा अर्थ 7 मीटरची जर दोरी म्हटलं 1-1 मीटरचा तुकडा म्हणजे तुकडे किती पाहिजे आपल्याला? 7. पहा, तुकडे किती पाहिजे आपल्याला? 7 पाहिजे आहे. हा पहिला कन्सेप्ट. क्लिअर? कापून तयार करावायचे आहे. प्रथम त्या दोरखंडाचे 2 टोके, पहा, प्रथम त्या दोरखंडाचे टोके एकत्र जुळवून घेतले तर टोके एकत्र जुळवणे याचा अर्थ दुहेरी करणं. ती दोरी कशी करणं? दुहेरी करणं. तर हवे असलेले तुकडे मिळवण्यास कमीत कमी किती वेळा कापावे लागेल असं आपल्याला म्हटलं. ठीक आहे, म्हणजे पहा, या प्रश्नाचा अर्थ काय? 7 मीटरची दोरी आहे. ठीक आहे, 1-1 मीटरचे तुकडे करायचे आहे. तिथून आपल्याला कन्सेप्ट समजेल का तुकडे किती होतील? 7 तुकडे पाहिजे. आणि दोरीला काय केलं म्हटलं? दुहेरी केलं. तर असं असताना किती वेळा कापावे लागेल असं आपल्याला म्हटलं. ठीक आहे, तर दुहेरी असताना कन्सेप्ट कसं असते पहा. दुहेरी म्हटलं तर तुकडे बरोबर 2 गुणाकारात n आणि प्लसमध्ये असते n म्हणजे काप, किती वेळा कापणे, n म्हणजे किती वेळा कापायचं ते. ठीक आहे, तर आता तुकडे किती आहे इथं? 7 बरोबर 2n + 1 होतं, इकडे जर पाठवलं तर -1 होईल. मग 7 - 1 6 बरोबर इथं 2n. तर याच्यावरून n ची जर किंमत काढायची म्हटलं तर n च्या गुणाकारात 2 आहे, त्या साईडला पाठवलं भागाकारात जाईल, तर 6 ला 2 न भागलं तर किती होईल? 3. याचा अर्थ काय का 7 तुकडे जर म्हटलं तर दुहेरी दोरी असताना किती वेळा कापावं लागेल? 3 वेळा कापावं लागेल. समजत आहे? ठीक आहे, पहा, दुहेरी असताना हा कन्सेप्ट n ची ट्वाईस +1 आणि एकेरी जर असतं, एकेरी म्हणजे हे 2 टोकं जुळवले नसते तर काय असतं? तुकडे बरोबर काय? n + 1. ठीक आहे, अशा पद्धतीने. ठीक आहे, हे बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे तर आपण हे क्वेश्चन सोडवू शकतो. क्लिअर आहे? चला समोर जाऊया. हा पुढचा प्रश्न. द्रवमापन. एक पाण्याची मोटर
एका सेकंदाला 2 क्यूसेक म्हटलं. आता 1 क्यूसेक त्याचा कन्सेप्ट इथं काय पाठ पाहिजे आपल्याला. 1 क्यूसेक म्हणजे किती होते 28 लिटर. 1 क्यूसेक बरोबर किती होते 28. यानुसार 2 क्यूसेक म्हटलं तर हे किती होणार मग. 2 क्यूसेक म्हटलं तर 56 लिटर. म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येईल का एका सेकंदाला 56 लिटर पाणी उपसते म्हटलं. एक मोटार आहे ती एका सेकंदाला 2 क्यूसेक. 2 क्यूसेक याचा अर्थ काय 56 लिटर. तर 56 लिटर एवढं पाणी उपसते. तर एका तासात किती पाणी उपसते असं म्हटलं. तर याच्यासाठी कन्सेप्ट काय माहीत पाहिजे होता. एक तर 1 तास म्हणजे 3600 सेकंद होते हे माहीत असणं. 3600 सेकंद होते हे माहीत असणं आणि 1 क्यूसेक म्हणजे 28 लिटर होते हे माहीत असणं. ह्या 2 गोष्टी माहीत पाहिजे होत्या. मग कसं प्रश्नावरून तुम्हाला असं लक्षात येईल सेकंद आणि इथं लिटर. कसं एका सेकंदात 56 लिटर झालं तर आपल्याला एका तासात म्हणजे किती 3600 सेकंदात किती असं आपल्याला विचारत आहे. ठीक आहे. एका सेकंदात 56 लिटर तर 3600 सेकंदात किती. तर कसं सोडवायला पाहिजे याला कॅल्क्युलेशन करताना. डायरेक्ट 3600 गुणाकारात काय होईल 56. आता इकडं भागाकारात 1 जाणार होता. 1 न भागलं नाही भागलं काही फरक पडत नाही. क्लिअर. मग याचं जर कॅल्क्युलेशन केलं 36 गुणाकारात 56 56 गुणाकारात 36 असं जर करतो म्हटलं. ठीक आहे. तर तुम्हाला जर डायरेक्ट जमत असेल डायरेक्ट करू शकता. 36 गुणाकारात 5 असं जर 50 जर करतो म्हटलं तर हे 1800 होतात. ठीक आहे. आणि 36 सखं केलं तर 216 होते. तर 1800 आणि 216 म्हटलं तर हे होते 2016. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं करू शकता. गुणाकार 2016 आणि त्यावर 2 शून्य. ठीक आहे. मग 2016 याच्यावर 2 शून्य. मग 2016 वर 2 शून्य म्हटलं तर आन्सर येईल ऑप्शन नंबर 2. क्लिअर. तर अशा पद्धतीने करू शकता. किंवा सिंपल हा गुणाकार 6 6 36 6 हातच्याले 3 6 पंचे 30 आणि 3 33. ठीक आहे. असं परत इथे 0 3 सखा 1800 8 हातचाला 1 3 पाची 15 आणि 1 16 असं 6 1100 1 हातचाला 1 10 0 हातचाला 1 2016 आणि उरलेले हे 2 शून्य त्याच्यावर आपण टाकून देणार. क्लिअर. चला पुढचा प्रश्न पहा. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न 10 मिलीलिटर औषध एका बाटलीत मावते असं म्हटलं. याप्रमाणे 10 लिटर औषधासाठी किती बाटल्या लागतील. तर एकूण बाटल्या काय करायचं असतं पहा. तर आपल्याकडे औषध किती आहे टोटल 10 लिटर आहे. तर हे वर ठेवा 10 लिटर. त्यानंतर एका बाटलीत किती मावते तर 10 मिलीलिटर. एका बाटलीत किती मावते 10 मिलीलिटर. या दोघांचा भागाकार करायला सांगितलेला आहे. सिंपल. त्या प्रश्नाचा अर्थ जर पाहिला तर त्या प्रश्नाचा अर्थ तसा आहे. मग याचं जर भागाकार करतो म्हटलं तर एकक हे वेगवेगळे आहे. 1 लिटरमध्ये आहे 1 मिलीमध्ये आहे. मग याला कन्वर्ट करायचं म्हटलं तर आपलं जे बेसिक आहे तुम्हाला सिक्वेन्स पार्ट पाहिजे मग याच्यासाठी. हा कुठला सिक्वेन्स माहीत पाहिजे याच्यासाठी. तर आता लिटर सेंटरपासून जर गेलं लिटर इथं राहते डेसी इथं सेंटी. ठीक आहे. सेंटी आणि इथं मिली. क्लिअर आहे. तर आता लिटर आणि मिलीलिटर म्हटलं तर यामध्ये लहान एकक आहे मिलीलिटर. तर जनरली आपण भागाकार करत असताना मोठ्या एककाचं लहानमध्ये कन्वर्ट करतो. तर इथं लिटरचं आपण कन्वर्ट करणार मिलीलिटरमध्ये. ठीक आहे. मग आता लिटरचं मिली आपण जर जायचं म्हटलं 3 घरं समोर 3 घरं म्हटलं तर याच्यावर 3 शून्य येणार. ठीक आहे. 10 होते याच्यावर 3 शून्य म्हटलं तर 10,000 आणि खाली 10. आता दोघांचं एकक मिली झालं मिलीलिटर. तर जसं संख्यांचा संख्यांसोबत भागाकार होतो तसं एककाचा एककासोबत भागाकार होईल आणि ते एकमेकांसोबत कॅन्सल होईल. मग 10,000ला 10 जर भागलं तर एक एक शून्य कॅन्सल शिल्लक राहील 1000. याचा अर्थ 10 लिटर एवढं औषध जर आपल्याला 10 मिलीलिटर मापाच्या बाटल्यामध्ये म्हणजे टाकायचं असेल तर अशा किती बाटल्या लागतील तर 1000 बॉटल लागतील. क्लिअर. चला
1 घनमीटर पाणी म्हणजे तर डायरेक्ट तुम्हाला सांगितलं होतं मी की याचे जे द्रवमापन मधले आहे युनिट 5च आहे, पाठ करून टाकायचे. तर 1 घनमीटर म्हटलं तर हे होते 1000 लिटर. याचं लिटरमध्ये विचारलं तर हे किती होणार 1000 लिटर. तर 1 घनमीटर बरोबर किती 1000 लिटर. त्यानंतर पहा 2.7 डेकालिटरचे 25 डेसिलिटरशी गुणोत्तर किती असं आपल्याला म्हटलं. 2.7 डेकालिटरचे 45 डेसिलिटरचे. पहा आपण हा प्रश्न पाहू. प्रश्नामध्ये म्हटलं 2.7 डेकालिटरचे 45 डेसिलिटरशी गुणोत्तर किती. गुणोत्तर काढायचं आहे. गुणोत्तर काढत असताना प्रश्नामध्ये जे अगोदर आलं त्याला पहिले लिहा आणि जे नंतर आलं त्याला नंतर लिहा. ठीक आहे, सिक्वेन्स फॉलो करायचा. मग सुरुवातीला कसं इथं 2.7 डेका गुणोत्तरमध्ये, नंतर काय लिहिणार 45 डेसी. 45 कशामध्ये डेसीमध्ये. इथपर्यंत क्लिअर आहे. मग गुणोत्तर काढत असताना गुणोत्तर करणे याचा अर्थ भागाकार करायचा आहे. मग भागाकार करत असताना एकक समान पाहिजे. तर एक आहे डेका, दुसरा आहे डेसी. मग याचा सिक्वेन्स कसा असते किलो, हेक्टो, डेका, इथं लिटर, परत डेसी. ठीक आहे, त्यानंतर सेंटी असं वगैरे असते. मग आता डेकाकडून जर आपण डेसीकडे जातो म्हटलं तर डेका आणि डेसी म्हटलं तर यामधलं मोठं होतं डेका. तर मोठ्याला लहानमध्ये कन्वर्ट करणार. ठीक आहे, म्हणजे डेकाला डेसीमध्ये. तर डेकाचं डेसीमध्ये म्हटलं तर 2 घरं समोर जायचं आहे. 2 घरं समोर म्हटलं तर 0.2 अंकानं समोर जाईल. तर पॉईंट नंतर 1 अंक आहे, आपल्याला 2 अंकानं समोर जायचं आहे. तर 1 0 आपण घेऊ शकतो. तर याला जर डेसीमध्ये कन्वर्ट केलं तर हे 270 होईल आणि इकडं 45. आता दोन्ही डेसी डेसी झाले तर एकक वगैरे लिहिण्याची आवश्यकता नाही. मग इथं भागतो म्हटलं तर सुरुवातीला पहा 9 भाग जाईल, 9 त्रिक 27, 1 0 30, इकडं 9 5 45. परत जर म्हटलं 30 आणि 5, 5 भाग जाईल, 5 6 30 आणि 5 1 5. म्हणजेच आन्सर काय येणार 6 1 अशा पद्धतीने. क्लिअर. चलो.